आपण मुक्त आहोत का नाही आहोत? मुक्त आहोत. मग हे कशासाठी? विसरतो आपण. हा, तरी विसरतो तर पुन्हा पुन्हा त्याच्या आवृत्ती करावी लागते त्याच्यासाठी ना. मग तुम्ही कायम मेंबर राहा, मग तुम्हाला मी मुक्त करतो या सांगण्यात काय अर्थ आहे का? हा, नाही ना. हे जी सगळी मंडळी आहेत त्यांना हा अनुभव याच जीवनामध्ये येऊ शकतो, निश्चित येऊ शकतो की पाप पुण्य हे सगळं पाखंड आहे. ज्यातसही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्मामृत सच, हे माझ्यासाठी नाही आहे, अज्ञानी लोकांसाठी आहे. भवसागर हे दुसऱ्या लोकांना घाबरवण्यासाठी आहे, मला घाबरवण्यासाठी नाही. जन्म आणि मृत्यू देहाचे होतात, मी देह नाही, मी आत्मा आहे, नित्य सच्चिदानंद घन आहे. त्याच्यामुळे मला मृत्यू नाही, मला मृत्यूचं भय नाही, मी मृत्यूला घाबरत नाही, है ना. पहिला मृत्यू म्हणजे काय हे समजून घ्या, है ना. जे जशा तऱ्हेने ही समयी जळते ना, तर ही समयी जळते. या समयी जळण्याचं कारण काय? तेल आहे. ते तेल संपलं की काय होणार? त्याला कोणी विजवावं लागत नाही, आपोआप विजला जातो. बरोबर आहे ना. याला म्हणतात निर्वाण. काय याला काय म्हणतात? निर्वाण आहे ना. तेलाचं जे काय त्याला स्रोत मिळत होता काय राहण्यासाठी, जळण्यासाठी, तो स्रोत बंद झाला की संपलं काम ना, है ना. तर मग जगणं मरणं इत्यादी जे अज्ञान आहे त्याचा स्रोत काय? त्याचाही स्रोत अज्ञानच आहे ना. काय? अज्ञानच आहे. तर मग अज्ञान हे नष्ट झालं, ठोकपणे माझं अज्ञान नष्ट झालं असं ज्याला त्याला जर वाटायला लागलं, समजायला लागलं, तर मग तो मुक्त झाला की नाही, है ना. तुम्ही नेहमी इथे रोज येत जा, मग मी तुम्हाला मुक्त करतो, या सांगण्यामधली व्यर्थता तुम्हाला लक्षात येतं का? की तुम्ही प्रश्न विचारायला लागाल, मुक्त होणार कोण? मुक्त कोण करणार? है ना. हे प्रश्न करणार. तुम्ही मुक्त होणारा आणि मुक्त करणारा असं जर म्हणत असाल तर तुम्ही द्वैत मानतायत, है ना. इंग्रजी प्रदेशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठली भाषा बोलावी लागेल? मराठी बोलावी लागेल का? नाही. कुठली बोलावी लागेल? इंग्रजीही बोलावी लागेल ना, है ना. तिथे मराठी बोलून उपयोग का? नाही. पण द्वैताच्या प्रदेशात गेल्यानंतर तुम्हाला कुठली भाषा बोलावी लागेल? द्वैताचीच भाषा बोलावी लागेल. आणि तुम्ही परमार्थाच्या प्रदेशात आल्यानंतर मग तुम्हाला कुठली भाषा बोलावी लागेल? परमार्थाचीच भाषा बोलावी लागेल ना. आता दुसरे लोक तुमच्या बरोबर तुमचा सजाती आला म्हणजे ते नाही पंजाबी मराठा असलं नाही, सजातीय मधलं परमार्थाच्या प्रांतामध्ये शिरकाव केलेला तुमच्यासारखा झाला तर मग बात कुठली होईल तुमची? परमार्थाविषयी बात हो, है ना. असं नाही काय कसं काय काय पाऊस पडला की नाही पडला असं सुद्धा विचारेल तो. विचारावं लागतं व्यवहारात, है ना. बरे आहेत ना, सगळे बरे आहेत ना. आपण फोनवर कोणी फोन केला, हे केल्यानंतर अगोदर प्रकृतीची, तुमची प्रकृती कशी आहे स्वामीजी?
बरी आहे म्हणून सांगावी लागते. मग तुझी कशी आहे? मी पण बरी आहे असंच सांगावं लागतं ना. व्यवहारामध्ये असंच, कधी द्वैताच्या प्रांतामध्ये तुम्हाला असंच करावं लागेल. परमार्थाच्या प्रांतामध्ये आपण सगळे असतो. सगळे म्हणजे परमार्थ करणारे, परमार्थामध्ये ज्यांचा प्रवेश झालेला आहे ते असतात, आणि आपण एकटेही असतो. लक्षात येत आहे का? आपल्याशी आपण एकटं असतो, आणि आपल्याबरोबर दुसरीही परमार्थामध्ये विचार करणारे येत जात असतात, है ना. तेव्हा यांच्याबरोबर संवाद होईल का नाही होईल, चिंतन होईल की नाही होईल? होईलच ना. मग ते चिंतन कसलं होणार? स्वाध्यायाबरोबर, परमार्थामध्ये असणाऱ्या बरोबर एक 5-10 मिनिटं व्यवहाराची गोष्ट होईल, पण नंतर काही चिंतन व्हायला पाहिजे, परमार्थाचं चिंतन व्हायला पाहिजे. आणि संवाद दुसऱ्याशी होतो आणि स्वतःशी होतो. लक्षात ठेवते सिद्धांत, लक्षात ठेवतायत का? का संवाद हा कोणाशी होतो? दुसऱ्याशी होतो आणि स्वतःशी होतो. बरोबर आहे ना. जर स्वतःशी जर होत असेल संवाद, थोडं ह्याच्या बाहेर जातोय, आज संपवायचं होतं, पण सांगताना थोडा भरकटलो असं मी म्हणत नाही, आवश्यक त्या गोष्टीत सांगतोय, मी भरकटत नाही, है ना. तर संवाद करताना आपण मुलाशी करतो, बाळा असं करू नकोस, त्याच्यामुळे आपली अब्रू जाईल, त्याच्यामुळे तू जेलमध्ये जाशील, तुला लोक मारतील, आपल्या घरावर मोर्चा येईल, तू असं काम करत जाऊ. हे कोण सांगत असतो? आपल्या मुलाला सांगत असतो. पण आपला मुलगा आपल्यापेक्षा वेगळा असतो, बरोबर ना. हा झालेला दुसऱ्याशी झालेला संवाद आहे ना. पण कधी कधी आपला संवाद आपल्याशीच होत असतो का नाही होत असतो? तुम्हाला अनुभव आहे का नाही आहे? होत असतो ना. मग त्या ठिकाणी संवाद करणारा कोण आणि संवाद कोणाशी होत असतो? संवाद करणारा कोण आणि संवाद कोणाशी होत असतो? सागडबाई पण आलेले दिसतात. वा, सागडबाई ना. असू दे रुगड असू देत. तर संवाद आपण आपल्याशी ज्या वेळेला संवाद असतो त्यावेळेला आपण म्हणजे कोण? आपण मानतो विवेक म्हणजे बुद्धी. आणि समजावताना कोणाला समजावतो? आपणालाच, म्हणजे आपल्या मनाला. ठीक आहे ना. कसं? जसं बालक आपलंच असतं आणि आपणही आपलंच असतो, तरी पण ते दुसरं असतं आपल्यापेक्षा वेगळं, म्हणून त्याला सांगत असतो की बाळा असं करू नकोस. मग आपणच आपल्या मनाला देखील बालक समजावून सांगत असतो बऱ्याच वेळेला, हे वागणं बरं ना. मग ठीक आहे ना, अशा तऱ्हेने हे तुझं वागणं बरोबर नाही, अशा तऱ्हेने आपण मनाला समजावून सांगत असतो की नाही. बऱ्याच वेळेला आपल्या मनालाच आपला शत्रूही मन असतं आणि आपला मित्रही कोण असतं? मनच असतं. आणि आपल्या मनाशी आपला संवाद चालू असतो, है ना. आता हे संवाद 2 प्रकारचे असू शकतात. एक वाईट मार्गावर तुम्हाला घेऊन जाणारा, आणि एक तुम्हाला काय चांगल्या मार्गावर घेऊन जाणारा, है ना. तुकाराम महाराज नेहमी रोजच्या प्रार्थनेमध्ये कीर्तनानंतर जी मागणी आहे त्याच्यामध्ये दरवेळेला आपण घाईघाईमध्ये बोलत असतो, त्याच्यामध्ये काय मागितलेलं आहे? नलगे मुक्ती धनसंपदा. तुझ्याकडे मी धनही मागत नाही आणि संपदा, संपत्ती आणि संततीही मागत नाही, ना. मग काय मागतोय? संत संग दे, सगळं सज्जनाचा संग मला दे, है ना. म्हणजे वाईट प्रवृत्तीचे, दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्याचा संग मला लागू नये, मला बाधा होऊ नये, आणि मला सज्जनाकडूनच मला चांगला रस्त्याचं मार्गदर्शन व्हावं. म्हणून देवाजवळ मानतायत की बाकी काय नको, दुर्जन माझ्या वाटेला येऊ देत नको,
आणि काय सुजन माझ्याकडे यावं, माझ्या बाजूला यावे. पण तुमच्या इच्छेला काही अर्थ असतो का नसतो? दुर्जन आपल्या वाटाला येऊ नये ही शुभेच्छा आहे, आशीर आहे, शुभाशीर आहे ना, की माझ्या वाट्याला दुर्जन येऊ नये. पण आपल्या वाट्याला आपली इच्छा नसतानाही दुर्जन येतात का नाही येतात? येतात ना. काही आपला संबंध नसताना आपली कड काढतात की नाही, कळ काढतात की नाही काढतात? काढतात ना. मग अशा वेळेला काय करा मग? है ना, अशा वेळेला काय करा मग? अशा वेळेला सुद्धा काय करा मग हे देखील संत सांगतात. खरं लोक आले तर त्यांच्याबरोबर काय करावं हे सुद्धा संतच सांगणार. थोडक्यात व्यवहारामध्ये आपणाला कसं वागावं, काय करावं, स्वतःचं संरक्षण कसं करावं, स्वतःच्या मनाचं संरक्षण करावं, स्वतःच्या शरीराचं संरक्षण करावं, आत्मबल कसं वाढवावं, या सगळ्या गोष्टी आपणाला संताच्या संगतीमध्ये राहिलो तरच आपणाला मिळतात. अर्थात मी तुम्हाला एक संत कोण आणि असंत कोण, किंवा संत कोण आणि संत नाही कोण, याचा विवेक देखील आपणाला गेला पाहिजे. आपणाला असं वाटतं जादू टोणा करणारा, तावीज देणारा, दुसरं हे करणारा, भविष्य सांगणारा, हे सुद्धा बोआबाजी करणारे, हे सुद्धा संत असतात असं आपणाला वाटतं. आणि त्यांनाही सुद्धा शिष्य भरपूर, आपल्यापेक्षा भरपूर शिष्य त्यांना मिळत असतात. आणि त्यांच्याजवळ धन देखील काय प्रचंड जमा झालेलं असतं, है ना. आणि ते त्यांचे शिष्य देखील श्रद्धावंत असतात. आणि ते श्रद्धावंत तितक्याच अभिमानाने गुरुची सेवा करत असतात. पण त्यांच्या जीवनामध्ये काहीही फरक पडत नाही, है ना. म्हणजे काय, थोडंसं शुद्ध आचरण राहत असेल, है ना, पण अज्ञान दूर होत नाही, है ना. कारण ते अज्ञानामध्ये तुम्हाला रमवत असतात, अज्ञानाच्या चौकटीमध्येच रमवत असतात, है ना. स्वामी माझ्या सुनेला चांगला आशीर्वाद द्या. म्हणजे काय, म्हणजे तिला मूल व्हावं असा काहीतरी आशीर्वाद द्या, है ना. आता त्याच्यामध्ये मी फटकारून सांगत, मी असल्या काही गोष्टी करत नाही. कोणाला मुलं जन्माला घालणं, दुसरं हे करणं, लग्न जुळवणं, हे करणं, या गोष्टी काय मी करत नाही. त्याच्या प्रारब्धाप्रमाणे होतात. हे सांगण्याची धैर्य कोणामध्ये असू शकतं? सज्जन माणसामध्येच असू शकतं ना. हा फसू नये, याच्यातल्या गबाळामध्ये फसू नये. आणि नीट हे बघा, संकट सगळ्या जणांमध्ये असतात. अज्ञानी लोकांमध्ये सुद्धा संकट येणार की नाही? इच्छेविरुद्ध होणार की नाही? होणार. आणि ज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये गेली इच्छेच्या विरुद्ध होणार की नाही? होणार ना. संकट येणार की नाही येणार? असं नाही ज्ञानी झाला म्हणजे काय हेच झालं का सगळं, काही संकट नाही, काही नाही असं होणार का? असं नाही. त्याच्या मग ज्ञानी होण्याचा काय फायदा आणि अज्ञानी राहण्याचा काय तोटा, हे समजून घेतलं पाहिजे ना, है ना. उघडा चला. ज्ञानी होण्याचा फायदा आहे की दुःखाची धार कमी होते. काय होतं? दुःखाची धार कमी होते, है ना. आणि अज्ञानी होण्याचं काय, तर ते दुःखाची धार भयंकर असतं. त्या दुःखाच्या वेगामध्ये ते माणूस काहीही करू शकतं. तुम्ही बघितलेत ना की कोणाचा नवरा वारल्यानंतर ती बाई काय करत असते, डोकं आपटत असते, आणखी काय करत असते, तर 4-5 बाया धरून तिला सावरत असतात. बरोबर आहे ना. का? कारण तो एक वेग आहे. तो वेग जोपर्यंत आहे तेव्हा तोपर्यंत ती काही करू शकेल. सरणावर देखील काय करू शकेल, उडी मारू शकेल, आणखी काहीतरी करेल. मी सती होते असं म्हणत. तर तिला सगळ्या जणी 4-5 जणींनी प्रौढ असणाऱ्या काय करत असतात, आवरत असतात. बरोबर आहे ना. हे आवरत असतात कारण तिला माहित असतं
की हा आवेग संपल्यानंतर ती शांत होणार. 1 महिना, 2 महिना, 4 महिने किंवा 1 वर्षानंतर हे सगळं संपून जाऊन ती सामान्य स्त्रीप्रमाणे राहणार आहे. काही झालं नाही असंच वागणार आहे ना. आठवणी तर येणारच, पण आता जो आवेग आहे या आवेगामध्ये ती काहीही करू शकेल. म्हणून बाकीच्या जणांची गरज असते. कोणाची? सहानुभूतीदारांची, नातेवाईकांची, भावकीची ही गरज असते. बस बाबा बस बस गरज असते. पण ह्या ठिकाणी अज्ञानी माणसाला सावरण्यासाठी दुसऱ्याची गरज असते है ना. पण ज्ञानी माणसाच्या दृष्टीने काय? ज्ञानी माणसावरतीच संकट आली, तशीच आली तर मग तो काय करेल? त्याची प्रतिक्रिया ही तीव्र नसते है ना. दुःख असते, तो डोकं धरून बसेल, शांत बसेल, एका बाजूला बसेल, काहीतरी करेल. बरोबर आहे ना. बसून जाईल है ना. आणि थोड्या वेळाने सावरेल आणि दुसऱ्यानं सावरण्याचा प्रयत्न करेल. हे बळ त्याला येतं. हे लक्षात येतंय का तुम्हाला? हे बळ त्यालाही होऊ शकतं की दुसऱ्याला सावरायचं. बहुत ज्यांना आवेग आलेला आहे हे करायचं, त्यांना तो सावरण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपला आपल्याशी काय चाललाय संवाद झाला पाहिजे है ना. आपला दुसऱ्याशी संवाद होतो. आपण स्वतःला मनाला, स्वतःच्या मनाला जे उचंबळू पाहतं असं, जशा तऱ्हेने दुधाला उकळता आल्यानंतर दूध असं बाहेर उफाळून बाहेर येतं की नाही, किंवा तुम्ही बघितल्यात डाळ तुम्ही शिजत घातली की डाळ वर तो फेस वगैरे घेऊन बाहेर येऊन गॅस विझवून टाकते की नाही, तसा जो उबाल येतो तो उबाल शांत होईल. तो उबाल अज्ञानी माणसामध्ये येत असतो, ज्ञानी माणसामध्ये येत नसतो. ज्ञानी माणसं जे आहे त्याला सामोरे जात असतात, काय होत असतात, त्याच्याशी संघर्ष करत असतात आणि स्वतःला समजवत, आपल्या मनाला समजवत असतात. काय समजवत असतात? हे कायमचं नाही आहे. काय हे कायमचं नाही. जगातली कुठलीच गोष्ट नित्य नाही आहे. तर ही गोष्ट कशासाठी कशासाठी असेल? हे पण संपून जाईल. बसा बसा बसा, ओ बसा, हो इकडे नका जाऊ, बसा. ही गोष्ट देखील तर तो जो उबाल असतो, हा उबाल काय करावा लागतो? शांत होईपर्यंत. ज्ञानी माणसाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा उबाल येत नाही, काही येत नाही. तो स्वतःला स्वतःच्या मनाला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, सावरतो. जी कोमेजलेली इंद्रिय आहेत, गाठून गेलेली इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांना धीर देत असतो. तो देत असतो म्हणजे कोण? बुद्धी. त्याची बुद्धी त्याला समजावून सांगत असते. कशा त्याने समजावून सांगत? काहीही नित्य नाही. त्याच्यामुळे हे दुःख देखील नित्य नाही आहे. कधी ना कधी सुखाची पहाट होणार आहे. त्याच्यासाठी दृष्टांत कसं सांगतो की ऊन काय सदैव असतं का? संध्याकाळ कधीतरी होणार, सावली होणारच आहे. नेहमीच ऊन असतं का? कधीतरी सावली येणारच आहे. नेहमीच रात्र असते का? कधीतरी दिवस येणारच आहे. समजावण्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला समजावून सांगतो. आणि ज्ञानी माणूस आपल्याला मनाला समजावल, म्हणा तू अशा तऱ्हेने उच्छृंखलपणा करू नकोस. मी देह नाही आहे, मी इंद्रिय आहे, मला कशाचीच बाधा होत नाही. त्याच्यामुळे उगीच तू हे करून माझी इज्जत घालवू नकोस. बालकाला सांगतात ना तसं तऱ्हे माझी इज्जत घालवू नकोस, असा वेडवाकडा वागू नकोस. मला गुरुच्या कृपेने, साधू संतांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने, शास्त्राच्या कृपेने मला बऱ्यापैकी ज्ञान झालेलं आहे. आणि मी कोण आहे हे मला स्वतःला समजून घेतलेलं आहे. या जगाची मला बाधा होत नाही. तू तुझ्या माध्यमातून हे सगळं जग माझ्यापर्यंत आणून देऊ नकोस. अशा तऱ्हेने आपल्या मनाला आपण, म्हणजे हा आपल्याशी आपलाचा संवाद आहे. कधी कठीण प्रसंगामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये नको त्या गोष्टी ऐकायला मिळतात. मोबाईल सगळ्यामुळे पती पत्नीच्या ह्याच्यामध्ये, नात्यामध्ये सुद्धा विचित्र गोष्टी आलेल्या असतात. अशी माणसं माझ्या समोर येतात आणि सगळं सांगत असतात.
मग त्यांना तसं हे सांगितलं की असं नको करू, जग विचित्र आहे, दुसरे लोक धमक्या देत असतात, मुद्दामून भाषण करत असतात, तुमच्या याच्यावर रेकॉर्ड होईल असं करत असतात, तुमच्या मनामध्ये संशय निर्माण होईल असं करत असतात. आता तो माणूस म्हणतो हे तुम्हाला कसं काय माहिती, हे माझ्या संबंधात झालेलं आहे, तुम्हाला कसं काय माहिती, तुम्हाला कोणी सांगितलं? यालाच काय म्हणतात, आपण काय भविष्य येता नाही, पण जगामध्ये काय घडत आहे त्याच्यावरून आपण सांगतो. त्याने गळ्यात माळ घालायला सांगितली मला माळ घाला. तर मी नेहमीप्रमाणे सांगतो, काही जीवनामध्ये काही घडलं, गुरु केलाय, तर गुरु म्हणजे तुझा आप्ता आहे, सोयरा आहे, तर त्याच्याजवळ तू येऊन एक वेळाला तरी येऊन सांगितलं पाहिजे की स्वामीजी असं असं माझ्या जीवनामध्ये संकट आहे आणि मी काय करू हे मला कळत नाही, तुम्ही मला समजावून सांगा. जसा तऱ्हेने श्रीकृष्णाकडे हात पसरून हात जोडून अर्जुन सांगतो की मला काही कळत नाही, आता तू मला मी तुझा शिष्य झालेलो आहे, तो माळ घालतो म्हणजे शिष्यच बनतो ना. तर मग ज्या वेळेला संकट असेल त्यावेळेला तू मला समजा, तू मला विचारलं पाहिजे. तर नेहमीप्रमाणे मी म्हणतो, काय म्हणतोय, कोणाला स्त्री असो पुरुष असो त्याला सांगतो, जीवनामध्ये काहीतरी झालं तर भस्कन काहीतरी करायचं नाही, त्याच्या अगोदर मला असं करावं असं वाटतंय हे सांगण्यासाठी गुरुजी जवळ यायचे आहे ना. एकदम भस्कन आत्महत्या करू नको वगैरे नेहमीप्रमाणे मी बोलतो तसं बोलतो. आता तो मला म्हणतो की स्वामीजी हे तुम्हाला कसं काय कळलं? माझ्या जीवनामध्ये असंच घडलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये असंच घडलेलं आहे. मी आज तुम्हाला भेटायलाच येऊ शकलो नव्हतो, कुठेतरी गळा बिळा हे करून मरून गेलेलो असतो, पण त्या तुमच्या शिष्याने मला सावरलं है ना, थोडं आपल्याकडे ठेवलं, समजावून गेला, तो आवेग निघून गेला. आता मी चाललो, आता मी तुमच्याकडे आलेलो आहे, मी गुरु करायला तुमच्याजवळ आलेलो आहे ना. आणि त्याला या सगळ्या गोष्टी मी समजावून सांगितल्या की बाबा असं होतं जीवनामध्ये, असं आपल्या इच्छेवर बऱ्याच काही गोष्टी नसतात, दुसरे लोक सुद्धा आपल्यामध्ये बाधा घालत असतात, प्रतिबंध निर्माण करत असतात, त्याला आपण समजावून ठेवलं पाहिजे. कोणावर विश्वास ठेवायचं? 2 मुलं झालेली आहेत, अशा आपल्या बायकोवर आपण विश्वास ठेवला पाहिजे है ना. तो दुसरा कोणी फोन करणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये है ना. आता 2 मुलं झालं, ती कुठे जाणार, कशी जाणार, काय करणार है ना, बरोबर आहे ना. तर मग त्यांना ते बरं वाटतं आणि त्यांना वाटतं की गुरु आहे ते, यांना कळतं, परस्पर कळतं. म्हणून परस्पर कळतं काय, जे खूप पावसाळ्यात ज्यांनी काढलेलं आहे, जगात काय घडलेलं घडत असतं, वाचत असतात, ऐकत असतात, त्याच्यानुसार ते सांगत असतात. त्याच्याच तऱ्हेने गोष्ट काय करायची, आत्मसंवाद आणि परसंवाद या 2 गोष्टी आहेत काय. आणि हा आत्मसंवाद हा स्वतःची संवाद आहे ना. तुकाराम महाराज तुम्हाला काय सांगतात काय, तुम्हाला कोण मदत करणारा नाही है ना. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी असं सांगतात. तुम्हाला सोडवणूक करायचंय, तुम्हाला त्रास होतोय, क्लेश होतोय है ना, तर याला दुसरं कोणी येऊन तुम्हाला सोडवणार नाही ना. तुम्ही स्वतःच प्रयत्न केला पाहिजे. ज्याला बंधन आहे, बांधला गेलेला आहे, त्याने ओरडाओरडी केली पाहिजे की नाही, हो कोणीतरी या, हो कोणीतरी या, हो मला बांधून टाकलेलं आहे दोरीने, ते खिडकी उघडा, दोरीने बांधून टाकलेलं आहे, कोणीतरी सोडवावं. तो ओरडल्याशिवाय, त्याची हाक ऐकू आल्याशिवाय कोण धावून येणार आहे सांगा. जंगल आहे, त्या जंगलामध्ये कोण येणार आहे? त्या जंगलामध्ये एक बाई गायीसाठी चारा आणण्यासाठी फांद्या वगैरे काटत होते. तिला आवाज आलाय, कोणतरी ओरडतंय. ती आवाजाच्या दिशेने गेली तर तिला दिसलं एक माणूस काय केला होता, बांधलेला होता. तर बांधलेला होता तर तिने सोडवली, काय बाबा कोणीतरी त्या चोराने आणला आणि मला इथे घोर जंगलामध्ये बांधून मार इथे म्हणतोय आणि माझा सगळा पैसा घेऊन गेलेला आहे. तिने तिचे आभार मानले. पण गोष्ट सांगण्याचं काय की तुम्ही ओरडलं पाहिजे, तुम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे की मला मुक्त व्हायचं आहे, ही तुम्हाला इच्छा असली पाहिजे. हीच जर तुमची इच्छा नसेल
तर मुक्त होण्याचा कारणच हेतूच तिथे तयार होतच नाही. मुक्त कसे होणार तुम्ही? नाहीच होणार. आयुष्यभर मरेपर्यंत रडणं हे तुमच्या नशिबाला आहे. काय करणार? रडतच राहणार आहे. तुम्ही कधीही सुखी होणार नाही. आणि तुमच्या भेटीला आलेल्या बरोबर सुद्धा तुम्ही करत रडतच राहणार तुम्ही, है ना. आणि ते हसायला शिका, स्वतः आनंदात राहायला शिकवा. स्वतः मी आनंदाचा कंद आहे, दुसरं कोणी नाही, कृष्ण नाही, मी स्वतः आनंदाचा कंद आहे, मी स्वतः आनंदाचा सच्चिदानंद घन आहे, हे स्वतःला समजून घ्या. मग स्वतःला समजून घेतल्यानंतर स्वतः जवळ सोन्याचा पहाड असल्यानंतर तुम्ही म्हणाल ना, घ्या बाबा, कोणाकोणाला पाहिजे सोनं घ्या, थोडं 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 घ्या. तुमच्याजवळ डेराभर ताक असेल, त्याचं लोणी तुम्ही काढून बाजूला ठेवलं असेल, तर ते डेराभर ताक तुम्ही काय करणार? पिऊन पिऊन किती करणार? तुम्ही शेजारणीला येऊन सांगाल ना, घे ग बाई, तुला किती पाहिजे तेवढं घे, ताक घे, आज कढी करून खा, नवऱ्याला कढी करून खा, मुलांना कढी करून खा, घे बाई, तू घे, तू बी घे, तू बी घे, आज माझ्याकडे भरपूर ताक आहे. सांगणार का? तुमच्याजवळ भरपूर ताक आहे म्हणून तुम्ही देत आहेत ना. पुरीचं ताक असेल तर तुम्ही कशाला देईल? तुम्ही स्वतःच पिऊन घ्याल, नवऱ्यालाच पिऊन द्याल, लसी घ्या म्हणून, होय ना. दुसऱ्याला कधी देतो? तर हे हा ज्ञानाचा निधी कोण देईल तुम्हाला? ज्याने तो खूप संपादन केलेला आहे तोच तुम्हाला देईल ना, है ना. घे ग बाई, घे बाबा, पेंटर तुम्ही घ्या, गुरुजी तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. कोण देईल तुम्हाला? ज्याच्या जवळ आहे त्याच्या जवळ ना. आणि त्याच्याजवळ भरपूर आहे तर किती जण या, हॉल भरून देत, है ना. हा हॉल असेल तर बाहेर मी लावतो, लाऊडस्पीकर लावतो, लाऊडस्पीकर विकत मी आणतो, तुम्ही काय देऊ नका असं सांगेल की नाही? तो सांगेल. पण त्याच्यासाठी लोकांना देण्यासाठी अगोदर तुमच्या जवळ असावं लागतं ना. हे लक्षात येते का? काय लोकांना देण्यासाठी अगोदर तुमच्या जवळ असावं लागतं ना. तर तुमच्या जवळ कधी येईल? तुम्ही प्रयत्न केले तर तुमच्या जवळ येईल. आणि त्याच्यासाठी काय सांगतं तुकाराम महाराज? न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. संत संघाची तुम्ही आवडी, संत समागमी धरून या आवडी, करावी तातडी परमार्थीची, है ना. हे संत लोक आपणाला उपदेश देतात ना, तो आनंदाचा ठेवा, मला मिळाला पाहिजे असे म्हणून जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुमच्या जवळ तो येईल. असू द्या, बराच हे झालेलं आहे, मुख्य ह्याच्यापासून दूर गेलेलो आहोत, असू देत. पण चांगलं कामाचं होतं ना, का नाही होतं कामाचं? कुठपर्यंत आलेलो आहे? 39 पानावर शेवटला आहे ना, तो ओवी आहे तिथे ना. हा, तिन्ही अवस्था चेनी द्वारे उपाधी उपहिता कारे भावा भाव रूप स्फुरे दृश्य हे जैन, है ना. काय सांगितलेलं आहे? तिन्ही अवस्थेचे द्वारे. 3 अवस्था कुठल्या समजलेल्या आहे? जागृत, स्वप्न, सुषुप्ती. 3 अवस्था असं म्हटल्यानंतर पटकन जागृत, स्वप्न, सुषुप्ती हे तुम्हाला कळलं पाहिजे. तिन्ही अवस्थाचे द्वारे उपाधी उपहित आकारे, है ना. उपाहित उपाधी म्हणजे काय? जिच्यामुळे, उपाधीमुळे जो त्याच्याशी जवळ आलेला आहे तो विचित्र आकाराने दिसायला लागतो, है ना. त्याला काय म्हणतात? उपहित म्हणतात, है ना. वेगळ्या आकाराने नाही आहे पण दिसायला लागतो, त्याला काय म्हणतात? उपहित म्हणतात. आता स्फटिक काचेचा गोळा आहे ना, काचेचा गोळा आहे ना. पत्रावर ह्या हिरव्या चटईवर ठेवला तर काय होईल? तो हिरवा दिसेल, है ना. आणि माझ्या या वस्त्रावर ठेवला तर लाल दिसेल, भगवा दिसेल, बरोबर ना. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात बघितलंय का? या ठिकाणी वर निळे पत्र आहेत पण त्याच्या वर ज्या भिंतीवर सगळी निळा प्रकाश तुम्हाला दिसत होतो, बरोबर आहे ना. तर वास्तविक तिथे नाही आहे ना, ते भगव्या आकाराचं आहे पण निळ कसं दिसतं? खाली ते उपाधी आहे म्हणून. उपाधी कुठली? निळे पत्र आहे ना. उपाधी कुठली? जास्वंदीचं फूल. उपाधी कुठलं? चटई,
आहे ना. म्हणून तो काचेचा गोळ काय दिसतोय वेगवेगळ्या रंगाने दिसत, याला काय म्हणतात उपहित. जो उपाधीने बिघडल्यासारखा वाटतो पण बिघडत नसतो, है ना. बिघडल्यासारखं वाटणं आणि बिघडणं याचा फरक आहे की नाही, समजतं ना. हा, बिघडल्यासारखं वाटणं म्हणजे बिघडणं नसतं, पण बिघडणं म्हणजे बिघडणंच असतं ना, आहे ना. तर तो ज्या पदार्थामुळे एखादा पदार्थ बिघडल्यासारखा वाटतो पण बिघडत नाही त्याला उपाधी म्हणतात, आणि जो बिघडल्यासारखा वाटतो पण बिघडत नाही त्याला उपहित असं म्हणतात. काय है ना. आता बघ, आत्मा हा सच्चिदानंद घन आहे, आनंद आकाराचा आहे, ज्ञान स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, बरोबर आहे ना. पण अनित्य अशा मन बुद्धी अंतःकरण याच्या संगतीला गेला तर खळाय पुरुष आहेत. हे कोण आहेत? बिघडवणार आहेत. कोण आहेत हे? बिघडवणार आहेत, है ना. आणि ब्रह्मस्वरूप कोण आहे? ब्रह्म कोण आहे? तुम्हाला जवळ घेणार आहे, मिठी घेणार आहे, आत्मा तुम्हाला जवळ करून ठेवणार आहे, आणि हे तुम्हाला 12 वाटेंना तुम्हाला विखरून टाकणार आहेत. कोण? अंतःकरण, मन, बुद्धी, हे तुम्हाला काय करणार? विखरून टाकणार आहेत, बरोबर आहे ना. हा जीवात्मा यांच्या संगतीला लागला की तो संसाराच्या संगतीला लागतो, है ना. आणि यांना तर त्याने हा स्वामी आहे, है ना. आणि हे त्याचे काय करण म्हणजे साधन आहे. साधनाने स्वामीला शिकवायचं का स्वामीने साधनाला शिकवायचं? बरोबर आहे ना, कारण तो मालक आहे ना, है ना. पण आपण कोणाच्या साधनांच्या अधीन होऊन जातो. काय असतो? मी काही तयारी करून आलेलो नाही बरं का. ताईला माहिती आहे की मी त्या ह्याच्यामध्ये बसलेलो होतो. कुठे? त्या बंबाजवळ, जेवणाच्या जवळ बसलो. मी सहज आज बोलतोय, काही तयारी करून बोलत नाही. तर सांगण्याचं काय की हे जे आपण आहोत मध्ये, आत्मा आहोत, या अंतःकरण मन बुद्धीच्या वाटेने गेला तर गेला, धबधब्याच्या खालू करून अगदी समुद्राला जाऊन भिडणार, है ना. आणि या बाजूला तोंड वळवलं, बहिर्मुखता आणि अंतर्मुखता, है ना. आपलं अंतःकरण आणि मन हे काय करत असतात? बाहेर 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 फिरवत असतात. तुम्हाला कोणाला? जीवात्म्याला बाहेर बाहेर फिरवत, है ना. मी स्वामी आहे हे मला हिंडवणारे कोण आहे? हा जर स्वामीचा दाब असेल तर ते त्याला हिंडवणार नाही ना. तुमच्या आज्ञेशिवाय ते हिंडवू शकतात का? बघा, तुम्ही जर रिक्षामध्ये बसलात, है ना, म्हणजे बसणं महत्वाचं आहे ना, आणि रिक्षावाल्याला सांगितलं ग तिकडे चल, तर मग तुम्हाला इकडे 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 घेऊन हिंडत. तुम्ही बसलाच नाहीत आणि त्याला सांगितलंच नाही तर तुम्हाला हिंडवणार कोण आहे? लक्षात येतं का? बरोबर आहे ना. आता या लोक हे तुमचे साधन आहेत आणि तुम्ही स्वामी आहेत, तर तुम्ही यांचा ऐकलं नाही पाहिजे ना. पण तुम्ही यांचंच ऐकता. मन सांगेल ते ऐकता, अंतःकरण सांगेल ते ऐकता, बुद्धी सांगेल ते ऐकता, अहंकार सांगेल ते ऐकता, आणि तुम्ही स्वतःला काय 12 वाट विखरवून टाकतात. स्वतःची ताकद खलास करून टाकतात, स्वतःची क्षमता खलास करून टाकतात, स्वतःचा वैभवाचा नाश करून टाकतात, है ना. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचं मन बुद्धी यांना सांगतात की कान धरून सांगतात, बघ तिकडे बघ, तो माझा बाप आहे. कोण आहे? ब्रह्मकडे. ब्रह्माकडे बघ. हे कुठे आहे? ब्रह्म सुद्धा कुठे? हे आतमध्येच आहेत ना. माझा बाप देखील कुठे आहे? इथेच आहे. जीवात्मा काय सांगतोय? माझा बाप देखील इथेच आहे, मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. मग हे सांगणार काय? बाबा तुझ्या मनासारखं, तू जसं म्हणतोस तसं, है ना, है ना. मग ही सुद्धा कुठे लागतील? मन बुद्धी अंतःकरण कुठे लागेल? आणि याच्यासाठीच काय संत वचन आहे.
तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज हे सगळं काय करत असतात? देवाचा, धर्माचा आणि आपल्या बापाचा प्रचार करत असतात, है ना. आणि आपणाला अंतर्मुख करत असतात, आपलं चित्त एकाग्र करत असतात, त्या भगवंतामध्ये लागेल अशा तऱ्हेने करत असतात. ते बघ, उपाधी उपहिता आकारे भावा भाव रूप स्फुरे दृश्य हे काय करतात? हे जे सगळं दृश्य आहे, कधी 3 अवस्थामध्ये जातं, कधी उपाधी उपहित बनतं, कधी भावरूप, कधी अभावरूप बनतंय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपणाला. आणि या ठिकाणी हे सगळं काय बनतात? हे अंतकरण मन दृश्याकार बनतं. दृश्य ही अंतकरण मनाकार, अंतकरण मन बुद्धी हे पण आपलं दृश्य आहे. हे सगळं जगत दृश्याकार आहे. आणि हे दृश्याकारच वेगवेगळ्या भाव अभाव कार्य कारण ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशा रूपाने एक 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 असं एकापेक्षा एक तुम्ही फटाके बघितलेत की नाही? ते फटाके इथे आग लावतात. आग कुठे लावले? इथे. त्याचं कुठे लावलं? टोकाला. ते वर उडाल्यानंतर काय करतात? त्याच्या शेकडो नाही, हजारो नाही, लाखो ठिणग्या पडतात. आणि एखाद्या झाडासारखं तुम्हाला दिसतं की नाही? तीच गोष्ट अंतःकरणाची आपल्यापासून निघालेलं हे अंतःकरण मन बुद्धी सगळ्या जगाच्या रूपाने काय करतंय? प्रकट होऊन जातं. आता पुढे बघा. जागृत स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्थांच्या द्वारा स्थूल सूक्ष्म आणि कारण या 3 देहाच्या उपाधीच्या आकाराने, हे 3 देह आहे ना, जागृतीचा देह, स्थूल देह और कारण देह, आकाराने अनुक्रमे ते सांगितलेले विश्व तेजस आणि प्राज्ञ. हे 3 जागृतचा अभिमानी कोण? आत्मा विश्व है ना. स्वप्नाचा अभिमानी कोण? तेजस. आणि कारण शरीराचा अभिमानी कोण? प्राज्ञ. विश्व तेजस प्राज्ञ हे झालं नसेल. या 3 उपहित म्हणजे उपहितचा अर्थ काय? कंसामध्ये करा, उपाधीने युक्त है ना. यालाच काय म्हटलंय? जीवात्मा. जीवात्मा जागृत में विश्व असतो, स्वप्नामध्ये काय असतो? तेजस असतो. आणि सुषुप्तीमध्ये काय? त्यालाच काय म्हटलं जातं? प्राज्ञ रूपाने, जीव चैतन्याच्या रूपाने आणि भावाभाव रूपाने. भावाभाव रूपाने म्हणजे घटपटादी पदार्थाचे किंवा जागृत व स्वप्न या 2 अवस्थेत कार्यवर्गात आहेपणाने आणि उत्पत्तीच्या रूपाने आणि अभाव रूपाने म्हणजे व्यावहारिक रूपाने असणं म्हणजे भाव, आणि व्यावहारिक रूपाने नसणं म्हणजे रज्जू सर्प वंद्यापुत्र है ना. शुक्ती रजत हे काय नसलेले आहेत. वंद्यापुत्र शशशृंग इत्यादीचे अभाव रूपाने सुषुप्त अवस्थेत अध्यस्त कारण रूपाने नाहीपणाने विनाशाच्या रूपाने हे जे काही स्फुरते, जे आपल्याला ज्ञान होतं, कधी अभाव रूपाने, कधी हे आहे या रूपाने, कधी विश्व रूपाने, कधी प्राज्ञ रूपाने, कधी तेजस रूपाने, हे जे काही स्फुरते म्हणजे वृत्ती ज्ञानाला विषय होते, प्रत्ययास येते, ते सर्व कार्यात्मक विश्व आणि तत्कारण अज्ञान चिद्भाष्य साक्षी भाष्य असल्यामुळे ते दृश्य आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे सगळं जग आहे. हे जग जशा तऱ्हेने तुम्ही फटाक्याची वात पेटवता की नाही, त्या ठिकाणी पेटवल्याबरोबर वर जाऊन त्याचं काय झाड बनून जाताना लाखो ठिणग्या तयार होतात की नाही. मग त्याचं कारण कोण? छोटासा फटाका, बरोबर आहे ना. आणि हे कोण आहे मग? कार्य, बरोबर ना. सगळा हा जो विश्व प्रपंच आहे, त्या फटाक्याला तुम्ही पाहता त्याचं जे कार्य आहे, झाड रूप झालेलं आहे, त्याला तुम्ही पाहता. हे दोन्ही तुम्हाला दृश्य रूपाने आहेत ना. फटाकाही दृश्य रूपाने आहे आणि त्याचं झालेलं झाडही काय
दृश्य रूपाने आहे ना, हे तुमचे काय आहेत, हे तुमचे दृश्य आहे. बरोबर आहे, ते सांगतात बघा. संपूर्ण जे कार्यरूप विश्व आहे आणि त्याचं कारण जे अज्ञान, हे दोन्ही काय, चित्भास्य साक्षी भाष्य आहे, दृश्य आहे. कोण? संपूर्ण विश्व हा द्रष्टा पाहत असतो की नाही, है ना? द्रष्टा त्याला प्रकाशित करतो की नाही, हे विश्व आहे म्हणून. बरोबर आहे. आणि त्याचं कारण हे आता आपण समजल्यानंतर अज्ञान आहे असं म्हणायला लागतो ना. तर अज्ञान हे सुद्धा प्रकाशित झालं की नाही, या सगळ्या याचं कारण कोण? अज्ञान आहे. व्यवहारामध्ये फटाकाही आपण पाहतो म्हणजे कारण पाहतो, आणि त्याचं कार्य जे संपूर्ण फटाक्याच्या ठिणग्यांचं झालेलं झाड ते पण पाहतो. आणि या दोघांनाही काय करतोय, हे माझं दृश्य आहे आणि मी पाहणार आहे म्हणजे द्रष्टा आहे ना. आणि ह्या दोघाही प्रकाशित होतात. तुमचा ज्ञानाचा झोत त्याच्यावर पडला, अरे हे आहे, अरे हे आहे, है ना. तर हे प्रकाशित करणारा कोण आहे? तुम्हीच प्रकाशित करणार. आणि तुम्ही नसाल तर ते प्रकाशणारही नाही. मग दुसऱ्याला दिसेल, कारण प्रकाशणारा तिथे दुसरा कोणीतरी असेल, है ना. प्रकाशणारा नसेल तर ते प्रकाशणार नाही, है ना. ज्ञान होणं म्हणजे प्रकाश. काय जशा तऱ्हेने तुम्ही बॅटरीचा धोत टाकता तर त्यावेळेला त्याचं ज्ञान होतं की नाही, ते प्रकाशित होतं म्हणजे ज्ञान होतं. तशा तऱ्हेने तुमच्या अंतःकरणाचा झोत ज्याच्यावर पडेल, है ना, तुमच्या चैतन्याचा झोत ज्याच्यावर पडेल ते भासायला लागतं. काय करायला लागतं? प्रकाशित व्हायला लागतं. म्हणून सारं जगत हे तुमच्यामुळे प्रकाशित होतंय ना, है ना. तुमच्यामुळे म्हणजे तुम्ही कोण? मी चैतन्य, है ना. तुम्ही म्हणजे चैतन्य, चैतन्याने प्रकाशित होतोय ना, भासित होतोय ना, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? चित भाष्य. शब्द काय दिला? चित भाष्याचा अर्थ काय लिहिणार? चैतन्याने प्रकाशित होणारे लिहा. चित भाष्य अर्थ काय? भासणं, ज्ञान होणं, प्रकाशित होणं. चित भाष्य म्हणजे चैतन्याने प्रकाशित होणारे, त्याला काय म्हणायचं? चित भाष्य. बरोबर आहे ना. होय ना. आता फटाक्याचं झालेलं झाड हेही तुम्हीच प्रकाशित केलं, आणि तो फटाकाही तुम्हीच प्रकाशित केलं. तशा तऱ्हेने हा विश्व प्रपंच आहे, हा कोणामुळे प्रकाशित झाला? तुमच्यामुळे, चैतन्यामुळे प्रकाशित झालं. आणि त्याचं कारण अज्ञान आहे. हा पण प्रकाशित कोणामुळे झाला? तुमच्यामुळे. तर हे दोन्ही काय झालं? कोण? दोन्ही म्हणजे कोण? विश्व प्रपंच आणि त्याचं कारण अज्ञान. हे दोन्ही काय आहे? चिद्भास्य आहे. काय? चिद्भास्य आहेत. चिद्भास्य आहेत म्हणजे चैतन्याने प्रकाशित होणारे, चैतन्यामुळे त्यांचं ज्ञान होणारे आहे, अशा तऱ्हेच आहे. हे जर चैतन्य नसेल तर त्यांचं ज्ञान होणार नाही. प्रेत काही सांगत नसतं. फटाका बघ केवढा मोठा आवाज झाला, है ना. मेलेला माणूस सांगतो का केवढा मोठा आवाज झाला, वा 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 काय झाड झालंय बघ, किती रंगीबेरंगी सगळे रंग दिसतात बघा. हे असं मेलेला माणूस म्हणेल का? नाही, कारण त्या ठिकाणी चैतन्य नसतं. चैतन्यच विश्वाला प्रकाशित करतं, आणि विश्वाचं कारण जे अज्ञान आहे त्यालाही प्रकाशित करणारं कोण असतं? म्हणून विश्व प्रपंच आणि त्याचं कारण अज्ञान म्हणजे माया. हे कोण आहेत? चिद्भास्य आहेत. काय? चिद्भास्य आहेत. आणि हेच कोणी सांगितलं? तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिता आकारे भावाभाव रूप स्फुरे दृश्य हे जे, हे संपूर्ण दृश्य आहे. म्हणजे कोणामुळे? संपूर्ण प्रपंच ज्याच्यामध्ये तीन अवस्था आहेत आत्म्याच्या, है ना. सगळं घटपटादी सगळा प्रपंच आहे ना. आणि त्याच्याशिवाय काय? त्यांना प्रकाशित करणारं, त्यांचं कारण बनणारं अज्ञान आहे. हे सगळं अज्ञान काय?
दृश्य आहे. कोणाचं? द्रष्ट्याचं. कोणाचं? द्रष्ट्याचं. हे काय आहे? हे सगळं काय आहे? दृश्य. बरोबर आहे. कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. हे द्रष्ट्याचं काय? दृश्य आहे. कोण? सगळा विश्व प्रपंच कार्यकारण रूपाने, जन्यजनक रूपाने, ज्ञाता ज्ञेय रूपाने जे काही इथे आहे हे सगळा काय आहे? विश्व प्रपंच आहे. आणि त्याचं कारण कोणामुळे? हे अज्ञानामुळे. ते अज्ञानही काय आहे? या साक्षी भाष्य आहे. साक्षी भाष्य म्हणजे चैतन्याने होणारं, प्रकाशित होणार आहे. बरोबर आहे. आता पुढे ही ओवी अतिशय कठीण आहे ना, अवघड सिद्धांताचे सोप्या शब्दात ज्ञान करून देणारी आहे. बरोबर आहे. ही ओवी कोणत्या अवघड सिद्धांताचे सोप्या भाषेत ज्ञान करून देते याचं सामान्य स्वरूप लक्षात येण्याकरता विचारसागर रहस्यातील 194 पानावर दिलेले कोष्टक व त्याचे विवरण समजून घेणे जरुरीचे आहे. तसेच हे समजून, ही ओवीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यांनी हे नंबर दिलेला आहे 194 पेजवर टेबल बनवून दिलेलं आहे. त्या टेबलामध्ये जे आहे ते तुम्ही समजून घ्या. या पुढील 2 ओव्यात ही चिंतनीय आहेत त्या अशा. पुढे 2 ओव्या सांगितल्यात. हे आगवेची मी द्रष्टा, ऐस्या बोधाचा माझी वटा, अनुभवाचा सुपटा, धेंडा तो नाचे, रज्जू झालिया गोचरू, आभासता तो व्याळा कारू. व्याळ म्हणजे सर्प. रज्जूची ऐसा निर्धारू होई जेवी, है ना. हे सांगतात हे अर्जुना, ते हे यच्च यावत दृश्य मी द्रष्टा रूप आहे, है ना. आता इथे काय सांगतात? पहिल्यांदा काय सांगितलं? पहिल्या ओळीत काय सांगितलं? हे सगळं जे विश्व प्रपंच आहे आणि त्याचं जे कारण आहे कोण? अज्ञान. त्याचा द्रष्टा मी आहे आणि मी द्रष्टा असल्यामुळे ते माझं दृश्य आहे. ते माझं काय? दृश्य आहे. माझ्यामुळेच प्रकाशित होत आहे. आता या 2 ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे? जे माझ्यापेक्षा वेगळं माझं दृश्य आहे, है ना. दृश्य कोण बनलं? सगळं विश्व प्रपंच. त्याचं कारण कोण? अज्ञान, अविद्या, माया. हे सगळं मीच आहे. आता पुढे काय बोललो बघा, कुठवर पोचले बघा. हे दुसरे कोणीच नाही आहे. हे सगळं कोण आहे? मीच आहे, है ना. हे माझ्यापासूनच माझ्यावरच उभारलेलं आहे ना. ते आहे नाही पण दिसत आहे माझ्यावर उभारल्यासारखं, असं सांगितलं बघा. जे यच्चेवाद दृश्य. दृश्य म्हणजे कोण? विश्व प्रपंच आणि त्याचं कारण अज्ञान. मी द्रष्टा स्वरूप आहे. आता हा याच्यामध्ये काय केलं? पहिल्यांदा दृश्य और द्रष्टा हे भेद केला, है ना. भेद करून दाखवला. हे दृश्य आहे आणि मी त्याचा काय? द्रष्टा. आता काय केलेलं नाही? आपली सगळी दृष्टी कुठे गेली पाहिजे? भेदाकडे नाही, एकत्वाकडे. कुठे गेलं पाहिजे? बघितलं ना, किती विस्ताराने आपण बघितले, किती भेद बघितले, सगळे बघितले, एकत्वाकडे गेलं. आता काय सांगतात? हे जे विश्व प्रपंच आणि त्याचं कारण अज्ञान, हे माझं दृश्य आहे आणि मी द्रष्टा आहे. तर हे सगळं विश्व माझ्या स्वरूपातच येतं. हे सगळं मीच आहे, माझ्यापेक्षा वेगळं नाही. इथपर्यंत या ठेप्यावर येऊन गेले, है ना. अशा बोधाच्या मदाने अनुभवाचा धेंडा तो सर्वात नाचतो. अनुभवाचा धेंडा. या ठिकाणी धेंडाचा अर्थ काय समजत नाही. तुमच्या मराठवाड्यात काय शब्द असेल तर बघा. धेंड्याला धेंडा म्हणजे कशाला म्हणतात? लग्नामध्ये धेडा असतो. धेडा आणि दिडी असते, करवली असते, है ना. पण या ठिकाणी धेंडा तो सर्वात नाचतो. दोरीचं अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर दोरीच्या अज्ञानाने दोरीवर भासलेला सर्पाकार बाधित होऊन तत्वता दोरीच आहे असा जसा निश्चय होतो. यात अध्यस्त कल्पित पदार्थांचा नाश अधिष्ठान स्वरूपच असतो. हा सिद्धांत सांगितलाय.
करा, अधोरेखा करा. कशाला करशाल? सिद्धांत कुठला सांगितलाय? अध्यस्त कल्पित पदार्थाचा नाश अधिष्ठान स्वरूपच असतो. अधोरेखा करा, लाल करा, हा सिद्धांत आहे. काय काय सांगितलंय? अधिष्ठान रूपच असतो. अध्यस्त कल्पित पदार्थाचा नाश. अध्यस्त जो कल्पित पदार्थ आहे ना, याचा नाश, तो नष्ट झाला. नष्ट झाला म्हणजे काय होतं? त्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. तो ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूपच बनून जात आहे ना. मगाशी सुद्धा आम्ही खूप चिंतन केलं. तर कल्पित पदार्थ हे तुम्हाला काय करत असतात? तुम्हाला नाचवत असतात है ना. पण तुम्ही कल्पित आहेत म्हणून स्वामींनी त्यांचा निश्चय केला काय की तुम्ही कल्पित आहात, तुम्ही अध्यस्त आहात, तुम्ही खरे नाही आहेत. मग त्यांचं नाचवणं संपतं. जशा तऱ्हेने काय करतात, आपल्यामध्ये काय चोर कोणी येऊन बसणार नाही, पण आपण कल्पना करूया की एखादा तुमच्या ह्याच्यामध्ये टोपी बिपी घालून, धोतर बितर घालून, वारकरी वेश करून एखादा चोर आला है ना, आणि चोर आला आणि बसला त्या ठिकाणी. सगळेजण आपली चर्चा चालली आहे, सगळी चालली आहे, आणि गुरुजींनी त्याला बघितलं आणि गुरुजींना माहित आहे की हा माणूस तो आहे, चोरटे आहे. तर त्याच्याजवळ काय बाबा कुठून आलास, कधी आलास म्हणून विचारलं. आता त्याला लक्षात आलं की ह्या माणसाने मला ओळखलं. आता तो काय करेल? आता कोण गुपचूप निघून जाईल ना, घाबरून निघून जाईल ना. आता हे मला पकडतील, धरतील म्हणून निघून जातील की नाही. तशाच तऱ्हेने लोक तुम्हाला घाबरवत कधी असतील, समोरच्या माणसाला सत्य मानलं तर है ना. समोरच्या माणसाला सत्य नाही मानलं, त्याचं खरंच जो तुमचा वारकरी रूपाने आलाय तर त्याला तुम्ही खरं मानलं तर तुम्ही फसणार का नाही? भरणार, फसणार आहे. पण गुरुजीने सांगितलं नाही तर तुम्ही फसणार. गुरुजीने सांगितलं की बाबा कोण आहे तू, कुठे, इथे कशाला आला, काय काम आहे इथे, या सज्जनांचं काम आहे, तुझं काय काम आहे इथे. मग तो गपचूप गेला की नाही. त्याला काय कळलं? त्याला काय कळलं की या लोकांनी मला जाणलेलं आहे. बरोबर आहे ना. तुम्हाला जगत प्रपंच आणि त्याचं कारण, त्याच्या कार्यकारण रूपाने तुम्ही जाणलं नाहीत, आणि ते असत रूप आहे अशा तऱ्हेने जाणलं नाहीत, आणि त्याला सतरूप मांडलं तर तुमचा नाश ठरलेला आहे ना. आणि जर त्याला तुम्ही साधू संतांच्या संगतीमधून जाणलंय की तू असत आहे, खोटं आहे, वारकऱ्याचा वेश घेऊन आलेला आहेस, पण मी तुला जाणलेलं आहे, मी तुला पकडलेलं आहे ना, तू इथे थांबूच नको है ना. आता तू निघून जाणार की नाही. तशा तऱ्हेने हे संपूर्ण जगत त्याला ओळखलं नाहीत तर तुम्हाला क्लेश नक्की देणार आहे. देणार म्हणजे देणारच. आणि त्यांना ओळखलं तर आपलं तोंड काळं करून जाणार आहे, त्याचं जाणार आहे ना. त्याच्यासाठी काय म्हणतात अभंगात, काय म्हणतात, पाप ताप दैन्य जाय उठाउठी. उठाउठीचा अर्थ काय? आपोआप तोंड काळं करून जातात. झालिया भेटी हरिदासाची. हरिदासांची भेट म्हणजे संतांची भेट झाल्यानंतर आपल्या उरामध्ये पाप नसतं, संताप नाही, दैन्य दरिद्रता या काहीच गोष्टी उरतच नाही. त्यांना जावं लागतं. त्यांचं स्थान कुठपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये बळकट आहे, जोपर्यंत त्यांना सत्य मानायला लागतात तोपर्यंत ते तुमच्या बरोबर राहणार. जोपर्यंत, आजच आम्ही खूप चर्चा केली सकाळी सुद्धा त्याच्यामध्ये पाठामध्ये, उपनिषदाच्या, मांडुक्य उपनिषदाच्या पाठामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना सत्य मानलं ना, मान दिला, श्रद्धा केला, आदर सत्कार केलात है ना, की ते तुमच्या पाठीमागे लागतात की नाही है ना. प्रयाग ताई मला जेवायला घालायला लागली.
है ना. स्वामी तुम्ही अंबाजोगीला आल्यात तर मला जेवायला घाला, किंवा ही ताई सुनंदा ताई जेवायला घाला. तर मग तुम्ही काय भूक लागली काय लागली तर अरे आहे आपली प्रयाग ताई आहे, सुनंदा ताई आहे, तिकडेच जाणार का नाही जाणार? तो जाणार ना, है ना. का? कारण तुम्ही आदर श्रद्धा प्रेमानं त्यानं जेव खाऊ घालतायत, नाही ना. पण जिथे आदर श्रद्धा असेल तिथे कुत्रं देखील जातं की नाही जात, है ना. कुत्र्याला तुम्ही ही दिलीत, हा जाऊन या ना, आपलं जाऊन यायचं. मी भुक्तभोगी आहे. फक्त मला भगवंताने एक दिलंय की सत्संग होताना काय होणार नाही, है ना. तर कुत्र्याला तुम्ही एक रोटी दिलीत की ते दुसऱ्या दिवशी तुमच्या समान दिवसभर तिथे राहील, पावसात भिजत राहील आणि चाकरी करेल, पहारा करेल, बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी सांगेल की मला भूक लागली, आता मला रोटी देऊन दे, है ना. मग तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी सांगेल, ते रोज येत जाईल तुमच्याकडे, है ना. आणि तुमची इमाने इतबारे चाकरी करत. तशात का तुम्ही त्याला मान दिलात, तुम्ही त्याला प्रेमाने जवळ केलं म्हणून या आता संसाराला प्रेमाने जवळ करायचं की देवाला प्रेमाने जवळ करायचा, हा आपल्या मनामधला संशय आहे ना. हे आपल्याला समजत नाही. संसाराला प्रेमाने जवळ, संसाराला जितका आदर देतायत, प्रेम देतायत, है ना, तर ते तुमची सेवा चाकरी करणारच ना, है ना. आणि त्याचा जो काय गुण आहे तो गुण तुम्हालाही देणार ना, है ना. स्वामीजी क्रोधी असेल तर स्वामीजीला जेवण घातलं तर कदाचित रागावलं सुद्धा ना, हे काय घातलं तुम्हाला, रागाचाही बळी पडता येईल की नाही, असंच होतं ना. तर तशा तऱ्हेने हे क्लेश तुम्हाला दिले जातील. संसाराला तुम्ही दिलं, पण संसाराचं स्वरूप काय? दुःख स्वरूप आहे. तर ज्याचं जवळ जे आहे ते तुम्हाला देणार ना, का दुसरं काही देईल आणून? माझ्याकडे बाबा हे नाही आहे, माझ्याकडे दुःख आहे, मग ते काय संसार काय तुम्हाला देणार? मग आनंदाचा ठेवा कुठे आहे? परमात्मा जवळ, म्हणजे ब्रह्मस्वरूप स्वतः आनंद स्वरूप आहे. तिकडे तुम्ही पिच्छेमूड केलं, है ना, मागे वळलात, अंतर्मुख झाल्यानंतर तुम्हाला आनंदाचा ठेवाच तुम्हाला मिळाला. आनंदाचा ठेवा दुसरीकडे कुठे नाही आहे, दुसरीकडे कुठे नाही, दुसरीकडे कुठे नाही, है ना. हिमालयामध्ये नाही, रामेश्वरामध्ये नाही, द्वारकेला नाही, पंढरपूरला नाही, दुसरीकडे कुठे नाही. आनंदाचा सगळा ठेवा इथेच आहे, माझ्यामध्येच आहे. हा अनुभव सगळ्यात येणं सगळ्यात महत्वाचा आहे ना. आणि हे एकदा तुम्हाला कळलं, समजलं, मग तुम्हाला जगताची बाधा होऊ शकत नाही. तुम्ही काय होतात? बाधा प्रूफ होऊन जातात, है ना. वॉटरप्रूफ म्हणतात की नाही, वॉटरप्रूफ म्हणतात की नाही, है ना. शॉक प्रूफ अशा तऱ्हेने सांग, ते तसं बोललं तर खूप कळतं तुम्हाला. बाधा प्रूफ, संसार बाधा प्रूफ, है ना. हे तुम्ही बनवून जाता. आणि हे बनवणारं कोण आहे? साधू संत. लक्षात ठेवा, है ना. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची. आता प्रश्न आलाय, हे उठाउठी जाणं, पाप ताप दैन्याचं उठाउठी जाणं म्हणजे काय? उठाउठी जाणं म्हणजे काय? जे बसलाय ठाण देऊन ते कधीच जायला तयार होत नाही ना. आपला भाडेकरू सुद्धा जायला तयार होत नाही, कुत्रा देखील जायला तयार होत नाही. तर जे काय अंतःकरणामध्ये ज्या काही गोष्टी बसलेल्या आहेत अनंत कोटी जन्मामधून, त्या अशा तशा जातील का? नाही जाणार, है ना. बरं, ह्या संबंध विश्व प्रपंचाच्या यावत गोष्टींचा नाश करण्याची ताकद या जगामधल्या कोणामध्ये आहे? कोणामध्ये आहे का? नाही. मग यांना नष्ट करणं म्हणजे काय हे समजून घ्या पहिल्यांदा. ह्याला नष्ट करणं म्हणजे काय करणं? याला अध्यास मानणं, विवर्त मानणं, मिथ्या मानणं, कल्पित मानणं, खोटं मानणं. हे लक्षात आहे का? म्हणजे काय? कल्पित, अध्यस्त, विवर्त म्हणजे काय? आहे नाही, नाही पण भासत, याला काय म्हणतात? विवर्त, अध्यस्त, कल्पित असंच मानतात ना. हे लक्षात येते का तुम्हाला? त्यांना तुम्हाला सांगण्याची हिंमत आली पाहिजे. काय हिंमत आली पाहिजे?
काय हिंमत आली पाहिजे? तू दिसतोयस बाबा संसाराला, पण देवाच्या कृपेने, संतांच्या कृपेने, शास्त्राच्या कृपेने मी तुला अध्यस्त मानतोय, खोटा मानतोय, कल्पित मानतोय, है ना? कल्पित मानल्यानंतर काय होत आहे? नाश होणं म्हणजे त्यांना कल्पित मानणं, है ना? ही कल्पना आहे ना? आपण बोलतो ना कधी कधी, ही तुमची कल्पना आहे, है ना? कल्पना आहे म्हणजे काय? तुम्ही बोलतायत पण हे खरं नाही, है ना? असंच बोलतो ना, है ना? तशा तऱ्हेने संसारवर ठपका देणं, तू भासतोय पण सत्य नाही, तू कल्पित आहे. कल्पित मानल्यानंतर काय होतं मग? जो कल्पना करतो ते कल्पना कल्प करणाऱ्याच्या रूपामध्ये जाऊन बसतो. अधिष्ठान रूप, विवर्त, है ना? विवर्त, अध्यास हा कोणाच्या रूपाने असतो? अध्यस्त रूपाने असतो, है ना? पाप ताप दैन्य जे कधी असेल त्यांना सत्यत्व मानलं तुम्ही तर, है ना? आणि त्यांना जर तुम्ही सत्य मानलं नाही तर ते तुमच्या रूपच बनून जातात. काय बनतात, है ना? तर जे काही दिसतंय तुमचं दृश्य आहे, आत्म्याचं जे काही दृश्य आहे, दृश्य कोण पदार्थ? दोन, जगत प्रपंच आणि त्याचं कारण अज्ञान, हे दोन दृश्य आहे. हा, याच्यावर आता पुढच्या ठेप्यावर तुम्ही येऊन काय शिका मारला त्यांच्यावर? कल्पित काय मानलं, होय ना? कल्पित शिक्का मारला ना. कल्पित म्हटल्याबरोबर तो अध्यास झाला, ती कल्पना झाली, कल्पना करणारे तुम्ही झाले. कल्पित वस्तू ही कल्पना करणाऱ्या स्वरूपात असते, त्याला विवर्त म्हणतात, त्याला अध्यास म्हणतात. आणि तुम्ही काय? अधिष्ठान आहात. तर कल्पित वस्तू अधिष्ठान स्वरूप असते. जशा तऱ्हेने काय? रज्जू सर्प माहिती झाल्यानंतर, रज्जू आहे झाल्यानंतर कुठे जातो? तो रज्जू रूपच होतो ना. पहिल्यांदाही तो रज्जू रूप होता, मध्येही आहे, नंतर आहे. सर्प कधीही नव्हता, तो भासणारा होता, अध्यस्त रूप होता, विवर्त होता. मग तो जशा तऱ्हेने काय करतोय? तिन्ही काळामध्ये रज्जू सर्प नव्हताच. शुक्ती रजत किंवा शिंपल्यामधली चांदी ही कधी चांदी नसतेच ना, है ना? मध्ये आपल्याला वाटते लोभ असतो म्हणून, पण निर्णय एकदा उलट सुलट करून अरे शिंपला फेकून दे त्याला. हा, सांगा. हो. अज्ञानाच्या तोंडात तुम्ही पडला तर तुमच्या वाट्याला दुःखच होणार. आणि ज्ञानाला तुम्ही तुमचा साथी बनवलात, है ना? तर तुमचं काय कल्याणच होणार. तुम्ही मुकामाला जाणार, है ना? आणि अज्ञानाच्या तावडीत गेला तर वाटमारी तुमची निश्चितच काय होणार? गळा कापला जाणार आहे, तुम्हा सगळ्यापासून हिरावलं जाणार आहे. आपण अज्ञानामध्ये राहून आपल्याला वाटतं बंगला आला, चारचाकी गाडी आली, फॉर्च्युनर गाडी आली, सगळं आलं, मुलगा शिकला, रशियात गेला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, एक बायको चंद्र नक्षत्रासारखी फटफटीत मिळून गेली, सगळं झालं. कोण सुनबाई आली, मुलं पण अगदी गुटगुटीत, अगदी चांगली झाली. आपण सगळं हरकून जातो. जे सगळं काय मिळालं, मी अगदी कृतार्थ झालो, देवाने काय केलं माझ्यावर, सगळी कृपा केली, असे म्हणणारी माणसं दिसतात की नाही दिसतात? खोट्या गोष्टी आहेत या. तुम्हाला काहीच कळलेलं नाही आहे ना. तो अमेरिकेत गेल्यानंतर तुम्हाला रडवणार, 10व्या मजल्यावर तुम्हाला ठेवून तुमचा सांगाडा झाला तरी त्याला पता लागणार नाही, है ना? असे आहे ना, घटना घडतात की नाही घडतात? तेव्हा सिद्धांत काय झाला? कल्पित पदार्थ कोणी हा काय असतं? कल्पना करणारा अधिष्ठान स्वरूप असतो. काय करतो? अधिष्ठान स्वरूप असतो. कोणी कल्पित पदार्थ अधिष्ठान स्वरूप असतो. बरोबर आहे? कल्पित पदार्थाचा नाश करायचा म्हणजे काय करायचं? जो पदार्थ आहे त्याचा नाश करायचा म्हणजे काय? गोळ्या घालाव्या लागत नाहीत, वरच्या चाकू घालावा लागत नाही,
सूर्या भोकावा लागत नाही, तोफा डागावा लागत नाही, मिसाईल टाकावा लागत नाही. त्याच्यावर काय तू कल्पित असं म्हणा, शिक्का माना, आहे ना. पण युद्धामध्ये हे करायचं नसतं. आपलंच मरण होईल, आहे ना. हे कुठे सज्जनांच्या समूहामध्ये बसताना हे बरं असतं, पण युद्धामध्ये आपलं कर्तव्य जे आहे तेच करायचं असतं. कल्पित पदार्थाचा नाच अधिष्ठान स्वरूप असतो हा सिद्धांत सांगितलाय. या मुख्य सिद्धांताचे सुतोवाच या ग्रंथाच्या पहिल्या तरंगाचे अखेरीस केले आहे. त्यावरून पान नंबर 16 वर मोक्ष हा केवळ भावरूपच आहे ना. मोक्ष हा कसा, सगळ्याचा अभाव नाही आहे ना, सगळ्याचा अभाव असा नाही आहे, तर तो भावरूपच आहे. कशा तऱ्हेने, जशा तऱ्हेने सगळ्या वस्तू असतात तशा तऱ्हेने भावरूप होणं म्हणजे काय होणं, भावरूप होणं म्हणजे काय. बघा, कोणीतरी एक नट दशरथाचा किंवा नंद बाबाचा वेश करतोय, तर काय दाढी बिडी लावणार ना, है ना. केस एवढे मोठे होणार, तो म्हातारा दिसण्यासाठी झुऱ्या बिऱ्या लावणार, इथे आठ्या बिठ्या लावणार, बरोबर आहे. आणि तो रडतोय राम 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 अशा तऱ्हेने करतोय ना. याला भूमिका करणं म्हणतात. भूमिका करतोय ना. आणि तो बाहेर आल्यानंतर, विंगेमध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळेपर्यंत त्याने बिडी पिलेली नसतो. बाहेर आल्यानंतर मस्तपैकी बिडी फुंकायला लागतो, आपले कपडे दाढी केस बीस बाजूला करतो, मित्राबरोबर बोलायला लागतो, बरोबर आहे ना. हे याचा अर्थ काय, आपण खरे कोण आहेत हे ओळखणं, आणि तिकडे काय करणं, भूमिका करणं. तो भूमिका करणं आणि आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये येणं, या दोन अवस्था आहेत की नाही. तर भूमिका करायची, ती भूमिका करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे ना. तर तुम्ही खरेखुरे नट आहेत हे मानलं जाईल ना. कल्पना करणाऱ्या लोकांना खराखुरा हा रडवतो की नाही, हसवतो की नाही, हेच बघत असतात की नाही. त्याने मग सगळ्या बाया काय पदर लावून रडतच होत्या, सगळे रडत होते, सगळे रडत होते, है ना. राम वनवासाला चालला तर तो चांगला नट असं मानलं जाणार की नाही. वेदांती काय करेल, चांगला नट बनेल की चांगलं नट बनणार नाही. चांगलं नट बनेल ना, कारण भूमिकाच करायची आहे ना. पण ज्या वेळेला एकटा येईल त्यावेळेला काय, ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, दुसरा कोणी नाही. मी इथे काका मामा भाऊ आचार्य गुरु काय जे असेल ते असेल व्यवहारामध्ये, है ना. तिथे माझी मी भूमिका मी करतोय, पण एकट्यामध्ये असताना या ठिकाणी मी ब्रह्मस्वरूप आहे, हे काही मला बाधित करत नाही, असंच मानावं लागतं ना. हा मोक्ष केवळ भाव रूपच आहे असे असंदेह बोध होण्याकरता सांगितले आहे. काय म्हणजे काय, भावरूपच आहे म्हणजे काय, भावरूप आहे म्हणजे काय, सत्यरूप आहे, है ना. आपण कोणाला मानतो, सत्य कोणाला मानतो, सत्य कोणाला, संपूर्ण संसाराला सत्य मानतो ना. देखा विष विषाचा परिपाडू, गोड परमार्थ वाटे कडू विषय ते गोड जीवासी झाला, है ना. परमार्थ खरं म्हणजे काय, गोड आहे, पण त्याला काय लागतो, कडू लागतो. आणि संसार हा काय, कडूच आहे, पण तो त्याला गोड लागतो. त्याला काय करणार आहे, कारण त्या संसाराचा धर्मच आहे ना. काय काय काय, जे कडू आहे ते गोड म्हणून दाखवतं, आणि जे गोड आहे ते कडू म्हणून दाखवतं. हा संसाराचा धर्मच आहे ना. मग तुम्ही शास्त्र, आचार्य, संत ह्यांच्या सहवासामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करावं लागतंय. तुकाराम महाराजाचं पुन्हा पुन्हा मी सांगतो, तुम्ही विसरू नये. फलकट तो संसार येथे सार एक भगवंत. ही जी साधी साधी गोष्ट आहेत, या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, है ना. संसार फलकट आहे हा निर्णय आपण करतोय, म्हणजे ज्याला आपण आजपर्यंत सत्य मानत होतो, है ना, तर त्याला काय केलं आपण,
अरे तू असा आहेस म्हण, आता तुझं कधीही तोंड पाहणार नाही. बोलतो की नाही आपण? बोलतो ना, है ना? कारण का तू फसवणारा माणूस आहे, तो फसवणारा आहे, तू खोटा आहे, असत आहे, असज्जन आहे, दुष्ट आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. दुःख देणार आहे हे ज्या वेळेला कळतं ते त्याच्याविषयीचा भ्रम की हे सत्य आहे, हे चांगलं आहे, आनंददायक आहे, माझं कल्याण करणार आहे, हा भ्रम नष्ट होऊन जातो. आणि ज्या वेळेला मग त्या ठिकाणी पर्याय तर माणसाला असं नाही, हे जर खोटं असेल तर खरं काय हे तुम्हाला सांगावं लागतं. त्याच्यासाठी तुकाराम महाराज सारे एक भगवंत काय सांगतात, सारे एक भगवंत निर्देश करतात ना, तो भगवंत सार आहे. पण आपल्या समोर जो उभा असतो चांगला वाईट प्रकाराने कोण असतो? संसारच असतो. आणि जो सारे एक भगवंत आहे तो तर आपल्याला कुठे दिसतच नसतो. बरोबर आहे ना? जे आपल्या कल्याणाचं आहे ते आपल्याला कधी दिसतच नसतं. आणि जे अकल्याण करणार आहे ते आपल्याला काय करतं? घरात घुसतो. घरात घुसूनही थांबत नाही, तर त्या अंतःकरणामध्ये घुसतं, मनामध्ये घुसत राहतं. ही सगळी परिस्थिती आहे. आता या परिस्थितीमध्ये काय करायचं? सहारा कोण? सहारा कोण? आपले आप्त कोण? सुहृद कोण? संत. संत संग देई सदा, संत समागमे धरुणी आवडी, है ना? पुन्हा पुन्हा सांगतात संत. हेच आपल्याला तुम्हाला सांगतात की दिसताय हे दुःखदायक आहे, त्रासदायक आहे, आणि त्याला कल्पित म्हणून मान. एकदा कल्पित म्हणून मानलं की तुझी पाठ ते सोडून देईल, है ना? आणि एकदा तो तुझी भिक्षेमूड करून भगवंताकडे वळ. भगवंताकडे तू वळलास, परमात्माकडे वळलास, ब्रह्माकडे वळलास की तुझं जीवाचं कल्याण झालं. या जन्मामध्ये तू काय झाला? मुक्त झाला. कधी तुला काय भवसागर तुझ्या वाट्याला नाही आहे, तुझ्या वाट्याला मृत्यू नाही, कधीही नाही. एवढं करण्यासाठी काय करावं लागतं? फौजी, कुठली तोफ आणावी लागेल? कुठली तोफ आणावी लागेल? कुठला रणगाडा आणावा लागेल? रशियन का अमेरिकन का अब्राहम कुठला आणावा लागेल? रणगाड्याची वगैरे काय जरूर नाही. मग काय, कसं काय करून काय, कुठलं अनुष्ठान करावं लागेल? कुठलं तप करावं लागेल? कुठला गंडा दोरा ताबीत बांधावा लागेल? सांगा बरं. काही नाही. बसल्या जागेवर काय करायचं? शिका मारून टाका. काय शिका मारून टाका? कल्पित, है ना? कल्पित म्हणून शिक्का मारल्यानंतर काय होतं? ते सगळंच काय आत्मस्वरूप होऊन जातं, आपल्या स्वरूपामध्ये होऊन जातं. आणि मग तिकडे तुम्ही जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज नरनारी, है ना? सगळ्यांना जनी वनी निरंजनी वासुदेव समान, आहे ना? या सगळ्या गोष्टी तुमची स्थिती, सहज स्थिती भोगाची होऊन जाते. काही नाही, जे होईल ते होईल, है ना? तुम्हाला सगळ्यामध्ये आत्मस्वरूप दिसायला लागतं, है ना? सगळे आत्मस्वरूप आहे, जे आहे ते सगळं आत्मा आहे. अशा तऱ्हेची दृढ भावना होते. याच्याविषयी संशय तुमच्या मनामध्ये राहत. पुन्हा पुन्हा याच गोष्टी सांगाव्या लागतात, कारण विसरतो आपण. घरी गेलो की ताबडतोब सुरुवात होतं आपलं, है ना? सुनेचं सुरू होतं, नातरुणाचं सुरू होतं. बिस्किट आणलंच की नाही आणलं? हो, बिस्किट नाही आणलं मला. मोक्ष हा मोक्षा भाव स्वरूप आहे. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या, है ना? ही तुम्ही समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला कधी अभावामध्ये तुम्ही पडलाय, है ना? नेती याचा अर्थ काय? हे ब्रह्म आहे की नाही? न इति नाही. हे ब्रह्म आहे की नाही? न इति, ठीक आहे. हे ब्रह्म आहे की नाही? न इति, हे ब्रह्म आहे की नाही? जगातले जेवढे पदार्थ तुम्ही माझ्या समोर आणाल आणि विचाराल हे ब्रह्म आहे की नाही, मी त्याला एकच उत्तर देणार, माझं एकच उत्तर देणार, न इति. काय देणार? तुम्ही न इति हे करून काय केलं? तुम्ही काय करतात? तुमच्या कृतीचं महत्व तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तुम्ही काय करतात? तुम्ही हे करतायत की त्याच्यामधली जी आदर, श्रद्धा, सत्कार, विश्वास, सत्यता,
हे सगळे तुम्ही काढून टाकतायत. काय काढून टाकतात? हे सगळ्यांचा तुम्ही काय करतायत? अभाव करतायत. काय जितके जितके पदार्थ मी तुमच्या जवळ बोलन, हे ब्रह्म आहे काय, हे ब्रह्म आहे काय, तुम्ही काय म्हणणार? नाही 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 नाही. जगात किती पदार्थ आहेत? अनंत अनंत कोटी आहेत. अरे पृथ्वी ती केवढी, सूर्य तो केवढा, आकाशगंगा त्या केवढ्या, आकाशगंगापेक्षाही त्याच्यापेक्षाही मोठं ब्रह्मांड ते केवढं, ब्रह्मांड किती, अनंत कोटी ब्रह्मांड नायक कोणाला मानलं जातं? परमात्म्याला म्हटलं जातं ना. तर अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. ही आपल्या लोकांची कल्पना आहे ना. ह्यांचा एका क्षणामध्ये आपण विल्हेवाट लावू शकतो? नाही. तू नाही आहे, खरं नाही आहे हे म्हणून आपण करू शकतो की नाही करू शकतो? तर आपल्या इथल्या आपल्या शरीरापासून सगळ्या लोकांना भीती तेच वाटतंय की स्वतःपासून सुरुवात करावी लागते. काय करावं लागतं है ना? स्वतःपासून सुरुवात केली तर मग काय होतं? लोकांचा विश्वास होतो ना. स्वतःपासून सुरुवात काय करावी लागते? स्वतःपासून सुरुवात कशी आहे? मी शरीर नाही, बरोबर ना? ही स्वतःपासून सुरुवात. मग मी कोण आहे? आत्मा आहे. स्वतःला मारलं ना. लोकांना स्वतःला मी शरीर नाही असं म्हणायला भीती वाटते. काय वाटते? मग हे सगळं कसं काय होईल? बरोबर आहे. मग म्हणजे मी शरीर नाही म्हणणं म्हणजे मरणच आहे ना, है ना? असंच लोक म्हणतात की नाही? लोकांना मी शरीर नाही, मी आत्मा आहे असं म्हणणं म्हणजे आपला आत्मघात करणं असं त्यांना वाटत असतं, है ना? तो वस्तुतः आत्मघात कशाला म्हटलेला आहे? की परमेश्वराला सम्मुख न होणं, परमात्म तत्वाला सम्मुख न होणं हा आत्मघात आहे. हा आत्म्याचा घात आहे. तुम्ही आत्म्याला संसारामध्ये बुडवून टाकता, बुचकळून टाकता. संसाराच्या ऍसिड मध्ये त्याला आत्म्याला अनंत वेदना देत असतात. काय करून? ह्या संसाराला आदर सत्कार मान्यता देऊन, है ना? आणि ती एका क्षणामध्ये तुम्ही नाही 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 नेती 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 म्हटलं की तुमच्या जवळ असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा अभाव झाला, है ना? आता त्याच्यामध्ये मग सगळं हे जगताचं कारण कोण? बौद्ध लोक म्हणतात शून्य. काय जगताचं कारण कोण? शून्य, है ना? जगत काय, तुम्ही जितक्या वस्तू दिसतात ना, व्यवहारातल्या जितक्या वस्तू दिसतात त्याच्यामध्ये नेती 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 नाही 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 असं म्हणतायत ना. मग तुम्ही काय केलंय? शून्यच मानलं की नाही? याला म्हणतात जगाचं कारण अभाव मानणं. काय जगाचं कारण काय? पण अभावातून काही निर्माण होतं की नाही होतं? का हो? अभावातून काही निर्माण होतं की नाही होतं? लोक म्हणतात स्वामीजी आम्ही हे शून्यातून उभा केलं, बंगला मोठा बंद केला, त्याच्यामध्ये आम्ही हे शून्यातून उभं केलं. विश्वास आहे का तुमचा? शून्यातून उभं केलं याच्यावर? शून्यातून उभं करू शकत नाही. कोणीतरी कर्ज दिलं असेल, है ना? भावाने शेतातले पैसे तुम्हाला दिले असेल, तुमच्या मित्राने तुम्हाला पैसे दिले असतील, सोसायटीमधून तुम्ही काही पैसे काढले असतील, तेव्हा झालं ना. शून्यातून काय होतं का? दाखव बरं इथे घर उभं करू, उभं राहा माझ्या समोर, है ना? नाही होत ना. शून्यातून काहीच उत्पन्न होत नाही, है ना? मग कोणापासून? मातीपासून घट उत्पन्न होतोय, है ना? तंतूपासून पट उत्पन्न होतोय, बरोबर आहे ना? एक दुसऱ्याचा कार्यकारण भाव त्याच्यामध्ये असतो, है ना? तशा तऱ्हेने हे संपूर्ण विश्व प्रपंच हे जर कार्य मानलं तर त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे, है ना? काहीतरी कारण असलं पाहिजे. तर मग आता प्रश्न आला, ते कारण भावरूप आहे का अभावरूप आहे? प्रश्न आहे. हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. ते कसं आहे? मग भावरूप आहे, है ना? अभाव रूप होऊ शकत नाही, शून्य रूप असू शकत नाही, है ना? ते भावरूपच असलं पाहिजे. एका भावापासून दुसरे भाव निर्माण होत असतात, अभावापासून काहीही निर्माण होत नाही, है ना? कोणीतरी दुसरी मदत करतात, हे करतात, त्याच्यामधून तुम्ही देतो ना. आता आम्ही सुद्धा काय, आम्ही इथे नुसते हे नेसते कपडे घेऊन इथे आलो होतो ना. का आमच्या बरोबर काय रकमा आणल्या होत्या का, पैसे आणले होते का? लोकांनी दिलं, उभं राहिलं, होत गेलं होत गेलं होत गेलं होत गेलं, वाढत गेलं, है ना?
अभावातून काही निर्माण होत नाही. जगताचा तुम्ही नाश केलात म्हणजे जगताला तुम्ही कल्पित मानलं तर मग राहतं ते काय? हा, राहतं ते ब्रह्म राहतं. ते ब्रह्म कोण राहतं? ते ब्रह्म अभावरूप की भावरूप? एवढा निर्णय असला पाहिजे. कारण अभावापासून काहीही निर्माण होत नाही. काय? अभावापासून कोणाचीही उत्पत्ती होत नाही. अभावापासून काहीही निर्माण होत नाही. त्याच्यामुळे मोक्ष म्हणजे ब्रह्मस्वरूपता हा अभाव रूप मानता येत नाही. मग काय मानावं लागेल? एवढा निर्णय करा. काय निर्णय करा? इथे काय करतात? जशा तऱ्हेने शिक्षक पंतोजी पाठीवर मुलाला हात धरून पेन्सिल हातात घेऊन हा अ आहे, हा ब आहे, हे क आहे, हे ड आहे असं शिकवतो की नाही? परमार्थामध्ये वेदांतामध्ये सुद्धा अशा तऱ्हेने शिकवणंच असतं. हाताला धरून शिकवणं असतं. काय सिद्धांत सांगितला? जगताचं कारण है ना, जगताला तुम्ही कल्पित मानलं तर ते अधिष्ठान स्वरूप होतं. त्या जगताचं अधिष्ठान भावरूप आहे का अभाव रूप आहे? हा, भावरूप आहे. हा निर्णय गेला ना. पण पहिलेच पहिला संशय होता की नाही? काय संशय होता? काय संशय होता? जगताचं कारण भावरूप आहे का अभावरूप आहे, है ना? मग हा संशय तुमचा निघून जाईल की नाही? अभंग एखादा म्हणा ज्ञानेश्वर महाराजांचा. देखिला देखिला माय देवाचा देवन, है ना, फिटला संदेह हो निमाले दुजे पण, है ना? काय संदेह फिटला असं होतं की नाही? हा संदेह फिटला आणि दुजे पण माझं संपलं. हा ढेकर आहे. काय याला काय म्हणतात? ढेकर म्हणतात. तृप्तीचा ढेकर आहे. संपलं. दुजे पण माझं संपलं. आता माझा दुसरा कोणी नाही, मी एकटाच आहे. आणि हे मी कसा आहे? अभाव रूप नाही आहे. मी नष्ट होणार नाहीये. तर विश्व प्रपंच संपूर्ण माझ्यामध्ये आला आणि मी संपूर्ण विश्वरूप बनलेलो आहे आणि विश्वात्मक मी परब्रह्म रूप बनलेलो आहे. हे काय तुमची काय भिकारी बनवणं आहे का तुम्हाला सम्राट बनवणं आहे? काय बनवणं आहे? हा, वेदांत तुम्हाला भिकारी नाही बनवत, है ना? वेदांत तुम्हाला भिकारी बनवत नाही. वेदांत तुम्हाला सम्राट बनवतो. तुमच्या निज वैभवाचा तुम्हाला स्वामी बनवतो. हे लक्षात घ्या. पण आता दिसत नाही आहे. पण थंडी लागते आणि तापही येतो. आता ही एक श्लोक आहे बघा. तद्बुद्धय तदात्मान तन्निष्ठा तत्परायणा गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मशा. याचा अर्थ लागला का? काय लागला? हे बघा, हे असं आहे. रमजान मध्ये कधीही जाणार नाही. हिंदूंचं काही असलं, श्रावण असेल, काय असेल नक्की जाणार. तद्बुद्धय तद आत्मान तन्निष्ठा तत्परायणा. तत् काय? तत् या ठिकाणी तत् काय? ओम तत् सत इति निर्दिष्टो ब्रह्मण त्रिविध स्मृत. वेदामध्ये ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये आले. ब्रह्माचा निर्देश ओम तत् सत या शब्दाने केला जातो. तेव्हा तद्बुद्धयच म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धी लागली पाहिजे. त्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये बुद्धी लागली पाहिजे, हे ना? जगाच्या कुलंगड्यामध्ये बुद्धी नाही घालवायची. तद आत्मानच ते परब्रह्म माझा आत्मा आहे असं मानायला लागला. कोण जे अत्यंत प्रिय असतं ना, ज्याच्यापासून तुम्ही तुटू शकत नाही, तो माझा आत्मा आहे असं आपण म्हणतो की नाही, है ना? तो माझा आत्मा आहे. आणि तो गेला तर आपणाला अत्यंत दुःख होतं की नाही? होतं. कारण त्याला आपण आत्मरूपाने मानलेलं. तर आत्मरूपाने तुम्ही कोणाला मानाल?
जगातल्या अनित्य पदार्थामधल्या कोणालाही तुम्ही आत्मरूपाने मानलं, नवऱ्याला आत्मरूपाने मानलात, पोराला आत्मरूपाने मानलात, भावाला आत्मरूपाने मानलात, लेकीला आत्मरूपाने मानलात, लेकाला आत्मरूपाने मानलात, तो तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. भो 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 करून तुम्ही रडतच राहणार. महिनाभर, 2 महिना, 4 महिने, आयुष्यभर रडतच राहणार है ना. मग असा जगामध्ये न रडवणारा असं कोणी आहे का? होय, न रडवणारा आहेत ना. आनंदगंध, सच्चिदानंदगंध परब्रह्म हे तुम्हाला न रडवणार आहे ना, है ना. तुम्हाला आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचं, बरोबर, आनंदाची अंग आनंदाचे असं तऱ्हेने म्हटलंय. म्हणजे सर्वार्थ रूपाने तुम्ही आनंद रूपाने तुमची ओळख जर झालेली असेल तर आनंदासाठी दुसऱ्याकडे कोणाकडे जावं लागत नाही. दे ग बाई थोडासा आनंद दे, दे रे बाबा थोडासा आनंद दे, थोडस उदार आनंद दे, असं कधीही तुम्हाला करावंसं लागत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून काय सांगतात, तद्बुद्धयस, ब्रह्माविषयी बुद्धी होणं, तद आत्मानस, ब्रह्म हे आत्मा आहे, तद्निष्ठात ब्रह्मावरच निष्ठा ठेवणं, तत्परायण, तेच माझं जीवनाचं ध्येय आहे. परायण म्हटलं परम अयनम, म्हणजे सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट, सर्वश्रेष्ठ ध्येय हे माझं काय परमात्माच आहे. अशा तऱ्हेने तुम्ही म्हणायला लागल्यानंतर गच्छन्ती अपुनरावृत्तीम ज्ञान निर्धूत कल्मषा. गच्छन्ती पुनरावृत्ती म्हणजे पहिलं परत जन्माला येणं, याला काय म्हणतात, पुनरावृत्ती. अपुनरावृत्ती म्हणजे कधीही जन्माला न येणं. तर कधीही जन्माला न येणं हे चांगलं आहे की कधी जन्माला येणं हे चांगलं आहे, सांगा. हा, कधी म्हणाल तुम्ही? आता म्हणताय ना. पण गेल्या तुका म्हणे नाही परती तुझ्या दर्शने मागुती, असे संत लोक म्हणतात की नाही. तुझं दर्शन झाल्यानंतर परत माग येणं नाही, तर असलं तुझं दर्शन नकोच बाबा, असं आपलं होतं की नाही होतंय. पण त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही ना, है ना. जन्म मरणाच्या क्लेशामध्ये न पडणं हेच काय परतीराहित्य म्हणतात. परती नाही, है ना. अपुनरावृत्ती मतलब काय, जीवाला एक शाप दिलेला आहे. काय शाप दिलेला आहे? शाप काय दिलेला आहे, तू अज्ञानात राहशील तर पुन्हा पुन्हा जन्म घे आणि पुन्हा पुन्हा मर, हा शाप लागलेला आहे. कोणाला? जीवाला शाप लागलेला आहे. काय जीवाला शाप लागलेला आहे? तू जर मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन साधू संतांचा शोध घेऊन शास्त्र घेऊन बसणार नसेल, त्याच्यासाठी तुला वेळ नाही, रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा तुला जर वेळ मिळत नसेल, है ना, तर तू काय पुन्हा जन्माला ये आणि पुन्हा मर. पण हे कोणी सामान्य माणसाला विश्वास वाटतो का की पुन्हा जन्म होतो, पुन्हा मरण होतो, पुन्हा जन्म होतो, पुन्हा मरण होतं? हे सामान्य माणूस मानतो का? नाही. सामान्य माणूस जर माहित असेल तर मग कोणाचा खून करायला प्रवृत्त होणार नाही, गोळा घोटायला तयार होणार नाही, है ना. तर त्या दुष्ट लोकांचं, अत्यंत तुच्छ लोकांची गोष्ट सोडा, पण सामान्य माणसं म्हणजे काय, जे तुमच्यासारखे नाहीत पण देवाधर्माला भिणारे श्रद्धावंत आहेत. हे लक्षात येत आहे का? है ना. देवाधर्माला भिवून असतात, सगळ्याला असतात, है ना, पण ज्ञानप्राप्तीकडे जात नाहीत. काय सकाळी जाऊन काय करते, विठोबाच्या पायावर पाणी बडाबड बडाबड होतील, तिथे काय असेल ते असं लावतील, लोटांगण घालतील, निघाले आपलं कामाला, है ना. तर ह्या आहेत की नाही, हे असले नग पण असतात की नाही, हे दुष्ट नाही आहेत, हे श्रद्धावंत आहेत. पण त्यांना काय करतायत, त्यांना ज्ञानाची पर्वा नाही आहे ना. पर्वा असती तर देव त्यांच्यावर अनुग्रह करेल, है ना. ते इथपर्यंत माझ्या पायावर पाणी घालतायत तर माझे पायाचे कपचे निघून गेलेले आहेत, तेवढेही तुम्हाला समजत नाही. आता दुसरं काहीतरी करा ना बाबा, नो, साधू संतांकडे जावा आणि शिक्षण घ्या काहीतरी, तेही त्याला काय करणं. पण तो काय बोलेल, काय विठोबा बोलेल का? विठोबा कोणाशी बोलेल?
सांगा बरं, तुमच्याशी विठोबा बोलतो का नाही बोलतो? ताई प्रयाग जाई तुमच्याशी बोलतो का नाही बोलतो? बोलतो ना. जो श्रद्धावंत आहे, देव कोणाशी तुमचं मन शुद्ध झालेलं असेल आणि देव आपल्याशी बोलावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर देव तुमच्याशी बोलतो आणि देव तुम्हाला मार्गदर्शन करतो, देव तुम्हाला सहाय्य पण करतो, देव तुमचे काय आघात शोषून घेतो, सगळं आघातापासून दूर ठेवतो, सगळं करतो. अनुभव जर नसेल तर त्याला काय करायचं सांगा मला, है ना. हा सगळ्यांना अनुभव आहे ना. मी एकटा हिमालयातल्या बर्फाच्या पर्वत शिखरावरून एकटा पहिला सुरुवातीला गेलो होतो, श्रद्धेने गेलो होतो. देव ठेवेल तर ठेवेल, पाडलं तर खाईत पाडलं तर पाडू देत, काय हरकत काय नाही. देवाने हात धरून काय करतं, मला आता अनुभव येतो की हात धरून त्याने सगळीकडून फिरून आणलं इथं, असं मला वाटतं, है ना. हे आपले अनुभव आहे. हे कोणाचे? श्रद्धा असेल, अपार श्रद्धे, पण त्याच्यासाठी काय बन श्लोक काय? तद्बुद्धय तदात्मान तन्निष्ठा तत्परायण, है ना. गच्छन्ति अपुनरावृत्ती. ते अपुनरावृत्ती म्हणजे मोक्ष, पुन्हा जन्म मृत्यू त्यांचा होत नाही, हे आश्वासन दिलेलं आहे. कोण 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 कोण? ज्ञान निर्धुत कल्मषाः. ज्ञान निर्धुत म्हणजे ज्ञानाने ज्यांचे सगळे संस्कार, सगळी कर्म धुतली गेलेली आहेत, जळून खाक झालेली आहेत, ज्यांची पापे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, आहे ना. सगळे या आपल्यासाठी आहेत. संताचा जप करा, देवाचा जप करा, याची परिणती कुठे होणार? अंतःकरण शुद्ध होण्यामध्ये तुमचं होणार. आणि अंतःकरण तुमचं शुद्ध झाल्यानंतर परमेश्वराच्या विषयीची ओढ तुम्हाला होतोय. मी जाईन अशा तऱ्हेने तुम्हाला काय होते? ओढ होते, जी संतांची सगळ्यांची अवस्था झालेली आहे. संतांची तुम्ही हे भजनामध्ये बसा, तुम्ही संतांच्या गाथा तुम्ही घेऊन वाचा. तुम्हाला संतांचं जीवन, त्याने आपल्या जीवनामध्ये साधना कशा तऱ्हेने केलेली आहे हे तुम्हाला सगळं कळून येईल. मग त्यांनी जर साधना केलेली आहे आणि ते उच्च पदाला पोहोचले तर मी पोहोचू शकते, हा निर्धार असला पाहिजे. हा असा जर तुम्हाला निश्चय रूप निर्धार असला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही ते पद प्राप्त होऊ शकतं जे संतांना प्राप्त झालेलं आहे, है ना. तर काय सांगितलं इथे? गच्छन्ते अपुनरावृत्ती ज्ञान निर्धुत कल्मष. याचा अर्थ काय? पाप पुण्य रूप संस्कार, या सगळ्या संस्कार त्यांचे काय होते? स्वच्छ होऊन जातात, जळून जातात, भस्म होतात. जन्म देण्यासाठी काय शिल्लकच राहत नाही. ज्ञानाने काय झालेलं आहे? सगळ्या गोष्टी झूट ठरलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी कल्पित ठरलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी काय, सगळ्या गोष्टीवर शिक्का मारलेला आहे की तू मिथ्या आहे, तू मिथ्या आहे, मिथ्या आहे, मिथ्या आहे. मग जगात काहीच नाही का? आहे, जगात आहे काय? एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. त्या ठिकाणी ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म काय आहे? कशा तऱ्हेने शून्य रूप नाही आहे, अभाव रूप नाही आहे, तर ते कसं आहे? भाव रूप आहे, सच्चेत आनंद स्वरूप आहे. हे आपले निश्चय जे मी सांगतोय हे तुमचे एक 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 निश्चय पक्के झाले पाहिजे. ज्याची बुद्धी वृत्ती परमात्म्यामध्ये स्थित राहते, जे परमात्म्यासच आपला आत्मा समजतात, म्हणजे दुसरं कोणी नाही ना, मुलगा नाही, नवरा नाही, दुसरं कोणी नाही. झालंय, लग्न झालंय, सगळ्या लोकांच्या समोर सगळं झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, हे खरं आहे. पण तुम्ही माझे काय आत्मा नाही हे सांगण्याची हिंमत आहे का बायकोची? माझा आत्मा तो परब्रह्म आहे, दुसरा कोणी माझा आत्मा असं सांगण्याची हिंमत असली पाहिजे. सोडायचं तू सोडून दे. सांगू शकेल की नाही? मी तुला आत्मा कधीच मानणार नाही, कारण तू मला रडवणार, हे मला माहिती आहे पक्क. स्वामीजीने सांगितलेलं आहे, ज्याला ज्याला म्हणून प्रिय आत्मा मानाल ते तुम्हाला रडवणारच. परमात्म्याशिवाय दुसऱ्यामध्ये आत्मबुद्धी कोणामध्येही करू नका, प्रियत्व बुद्धी करू नका. त्यांच्यापासून कोणामध्ये जगातल्या कुठल्याही गोष्टीपासून आनंद घेऊ नका, है ना. पण व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतं की नाही, है ना. कोणीतरी फळं बिळं आणली तर बसा, पाणी घ्या, हे सगळं करावं लागतं की नाही.
याला म्हणतात भूमिका करणं. काय म्हणतात? भूमिका करणं. भूमिका कशाला करावी लागते? समोरच्या माणसाला श्रद्धेने येतोय तो, है ना, श्रद्धेने येतोय, तर मग काय झोपूनच राहायचं का? आणि त्याच्या शिष्याने सांगायचं का स्वामीजी दमलेले आहेत, झोपलेले आहेत? तो कुठून आलाय? गंगाखेड परभणीवरून आलाय. आणि त्याच्या शिष्याने सांगायचं का की स्वामीजी झोपलेले आहेत म्हणून? नाही ना, बरोबर नाही दिसत ना. तुमचं शरीर, तुमचा काया तुम्ही लोकांसाठी ठेवलेले आहेत, अज्ञानांसाठी ठेवलेले आहेत. तर त्यांना तुम्हाला भेटल्यानंतर त्यांना बरं वाटतं, त्यांना जरा आनंद वाटतोय, त्यांना जरा ऊर्जा मिळते, त्यांना जरा जीवनाची प्रेरणा मिळते, त्यांची दुःख काही कमी होते, त्यांचा विश्वास वर्धित होतोय. तर मग तुमचं सुख दुःख बाजूला ठेवा ना, है ना. आणि काय केलं पाहिजे? शिष्याने सांगता कामा नये काय की स्वामीजी दमलेले आहेत, झोपलेले आहेत, झोपू द्या जरा, असं नाही. तो कुठून लांब, कुठून परभणीवरून पैसे खर्च करून गर्दीमध्ये धक्के खात आलेला आहे, आणि त्याला तुम्ही काय करताय? नाही, स्वामीजी आदर्श नाही मिळणार, असं थोडंच चालतं का? नाही चालतं का? का? साधू संतांचं काम आहे ना काय? जगामध्ये श्रद्धा पसरवणं, विठोबाचं नाम याचा प्रचार प्रसार करणं, है ना. हे त्यांनी आपली समर्पित वृत्ती तयार करून घेतली आहे ना. माझं जीवन पुढचं फक्त देवाच्या प्रचारासाठी, धर्माच्या प्रचारासाठी, माझं स्वतःचं मी काहीही करणार नाही, अशा तऱ्हेने ते समर्पित झालेले आहेत ना. मग ते आणखी काय करणार? देवाचे जे भक्त आहेत ते आपले सोयरेच आहेत ना, है ना. देवाविषयी श्रद्धा ठेवतात, ते आपले सोयरे आहेत. ते सोयरे आल्यानंतर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. मग तुम्ही भूमिका करा ना आनंदाची. घ्या पाणी, काहीतरी आण रे बाबा, काय असेल ते आण. ते करावं लागतं की नाही लागतं? लक्षात ठेवा, कसं तारेवरची कसरत कशी आहे, हे तारेवरची कसरत कशी आहे ती समजलं का? आणि हे प्रत्येकाला जीवनामध्ये करत असतं. पण ते करत असताना कसं समजून उमजून करा. कसं? न समजता नका तो, हे ना. हे जे वेदांत हा काय अत्यंत व्यावहारिक आहे, व्यावहारिक गोष्ट आहे. लक्षात ठेवा. काय काय वेदांत हा काय? ही काय शैक्षणिक कसरत नाही आहे, शैक्षणिक सिद्धांत नाही आहे. तर व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करण्यासारखी वेदांत ही वस्तू आहे. वेदांत हे तत्वज्ञान आहे. व्यवहारामध्ये तुम्ही आणायचं, व्यवहारामध्ये आणण्यासाठीच वेदांत आहे. याच जन्मामधले सगळे शोक, चिंता, क्लेश या सगळ्यामधून मुक्त होऊन या जन्मामध्ये मुक्तीचा अत्यंत अनुभव आपणाला मिळावा, याच्यासाठीच वेदांताचा प्रयत्न करत असतात. आणि आमच्यासारखे फटीचर, हटके लोक याच्यासाठीच प्रयत्न करत असतात, दुसरं काही नको. चला पुढे चला. ज्यांची बुद्धिवृत्ती परमात्मामध्ये तिथं राहते, ते परमात्माच आपला आत्मा समजतात. ते परमात्माच्या ठिकाणी विचारानेही स्थित आहेत. परमात्मा हे ज्यांचे अंतिम साध्य, हे सगळं आलं ना, जे सांगितलं ते सगळं आलं ना. परमात्मा हे ज्याचे अंतिम साध्य किंवा परम प्राप्तव्य आहे. मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर तडजोड करणार नाही. काय है ना, आपण जीवनामध्ये तडजोड करत असतो की नाही, है ना. मोठा लाभ मिळत असते, तर लहान लाभ आपण सोडून देतो की नाही? देतो ना, है ना. जर मोठ्या कष्टाने आपण 2 रूमचं पत्र्याचं घर बांधलंय, है ना, आणि थोडीशी आपल्यामध्ये शक्ती आली, कर्ज मिळालं, तर आपण स्लॅबचं घर बांधायला तयार होतो की नाही? आणि पत्र्याचं घर तोडून देतो की नाही? जे आपणच बांधलेलं आहे ते तोडायला तयार होतो की नाही? ह्याला म्हणतात छोटासा लाभ. मोठा लाभ मिळत असेल तर छोटा लाभ आपण सोडून देत असतो, बरोबर आहे ना. तर तुकाराम महाराज कहतात, महालाभ फुकाफुकी. काय? बरोबर आहे ना. हा महालाभ आहे. देव मिळतोय, देवासारखा दुसरा कोण आहे सांगा मला? देवच आपल्याला मिळतोय, आणि देव मिळतोय तर हा महालाभ आहे. हा महालाभ सोडून कसे काय जात आहे तुम्ही? जगातल्या लाभाकडे कसे काय वळताय? तुम्हाला हसतायत कोण? तुकाराम महाराज. महालाभ फोकाफुके, आणि त्याच्यासाठी काय करण्यासारखं नाहीच आहे. एक दिवस रविवारचे 2 तास आपणाला इथे घालवायचे आहेत, बस एवढंच आहे.
ज्यांचे अंतिम साध्य किंवा परम प्राप्तव्य स्थान आहे, ज्यांचे ज्ञानाने पाप पुण्यात्मक दोष सर्व थैव नाहीसे झाले आहेत, ते जन्माभाव रूप मोक्षास प्राप्त होतात. जन्माचा तुमचा अभाव झाला, मरणाचा तुमचा अभाव झाला, मग तुम्ही अभावरूप झाले का? नाही, आहे ना. तो भावरूप आहे, त्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. मी मुक्त झालो आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, सच्चिदानंद घन परब्रह्म स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्मविद ब्रह्माला जाणणारा माणूस हा ब्रह्म रूपच ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो. हे सगळे सिद्धांत सांगतात. तद्बुद्धय म्हणजे बुद्धिनिशाने ज्यात साक्षात्कार झाला आहे. तद्बुद्धय म्हटलं देवाने माझ्यावर कृपा केली, देवाने माझ्यावर अनुग्रह केला, देवाने माझ्यावर दया केली, काढून बाहेरी ठेविलो निराळा, कौतुक डोळा दाबी आले, है ना. नासोनी गेली खंती, है ना. विचारे या निश्चय. अशा तऱ्हेने ज्या वेळेला आपणाला हे न इच्छिता हे डेकर यायला लागतात, एकटे असताना ज्या वेळेला, त्यावेळेला समजायचं आपणाला जे प्राप्त करायचं ते प्राप्त झालेलं आहे. तद्बुद्ध तद आत्माना म्हणजे अनात्मरूप देहात्मत्व बुद्धी टाकून देऊन शर्त आहे की मी देहरूप आहे ना, मी देह स्वरूप आहे, हे टाकावंच लागतं. काही चांगलं प्राप्त करायचं असेल तर वाईट गोष्टही तुम्हाला टाकावीच लागते. देह बुद्धी ही वाईट गोष्ट आहे तुमच्यासाठी, आणि आत्मबुद्धी ही तुमच्यासाठी चांगलं गोष्ट आहे. आत्मबुद्धी प्राप्त करायचं असेल तर देह बुद्धी तुम्हाला टाकावीच लागते. निश्चय करून संताजवळ बसून देह बुद्धी टाकावीच लागते. म्हणजे अनात्मरूप देहात्मत्व बुद्धी टाकून देऊन जो माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असे निधिध्यासन करतो, अर्थात विपरीत भावनेची निवृत्ती हे ज्याचे फल आहे, ही निधिध्यासनची परिपाका अवस्था आहे. निधिध्यासनाची परिपाका अवस्था म्हणजे काय? आता तुम्हाला इतके दिवस श्रवण मनन आणि निधिध्यासने तुम्ही करतायत, है ना. निधिध्यासन परिपक्व झालाय हे आपणाला जरा चाचपून बघावं लागतं. माझं परिपक्व झालंय की नाही झालंय, तर त्याच्या वेळेला काय कसं तुम्ही स्वतः व्यवहारामध्ये असताना कोण स्वतःला मानता? जे काय तुमचं नाव असेल ते, हे नाव कोणाचं आहे? शरीराचं. म्हणजे तुम्ही स्वतःला कोण मानता? शरीर मानता, बरोबर आहे ना. देह मानता ना, बरोबर आहे ना. पण शास्त्र काय सांगतं? तुम्ही देह आहे का? हा, नाही, तुम्ही आत्मा आहे. तर तुम्ही आत्मस्वरूप असताना देहरूप स्वतःला मानणं आहे ना. याला काय म्हणायचं? विपरीत भावना. काय म्हणायचं? तुम्ही स्वतः आत्मस्वरूप असताना, है ना, तुम्ही स्वतःला काय म्हणताय? मी देह आहे, मी काय करू, मी सुखी आहे दुःखी आहे, है ना. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपुल्या सत्ता स्वाधीनता नाही. अरे ही रडगाण आहे ना, हे रडगाण आहे ना. मला काहीच सत्ता नाही, माझं कोणीच ऐकत नाही, मला समाधानच नाही, मला दुःखच देतात, मला क्लेशच देतात, मला बोलतात. या सगळ्या गोष्टी आपण आयुष्यभर रडगाणच करत असतो ना. स्वाधीनता नाही ना, मला काहीच स्वाधीन नाही, मी बाई आहे, मी स्त्री आहे, मला काहीच स्वतंत्रता नाही, सगळं नवऱ्याचं ऐकावं लागतं. हे दुःखच आहे ना, है ना. हीच भावना तुकाराम महाराज सांगतायत ना. तर त्या ठिकाणी हे काय आहे? तुकाराम महाराज किंवा वेदांत काय सांगतात? तू स्त्री, तू वंजारीण, तू मराठीण, तू बामणीण, हे कोणी नाही आहे. मग तू कोण आहे? तू जे स्वतःला हे काय मानतेस ती काय आहे? ती विपरीत भावना आहे. काय त्याला म्हणतात? हा, माझं विसरून जातो. विपरीत भावना आहे. जे आहे ते न मानता त्याच्यापेक्षा वेगळं मानणं, याला काय म्हणतात? विपरीत भावना. काय म्हणतात? तुम्ही देह नाहीत, आहे ना, आणि आत्मा आहेत, पण देह नाहीत, ते देह तुम्ही मानतायत, ही विपरीत भावना आहे ना. आणि जोपर्यंत विपरीत भावना तुमची काढली जात नाही अंतःकरणामधून, तोपर्यंत तुमचे दुःख, क्लेश, चिंता ह्या सगळ्या नष्ट होतो नाही, होणार नाहीत, कधीही होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला साधू संतांच्या संगतीने ही विपरीत भावना अशा तऱ्हेने बसून काढली जाईल,
त्यावेळेला तुम्ही स्वस्थ व्हाल. तुमच्यामध्ये काहीच नाही. तुम्हाला कितीही मोठं दुखणं असून देत आहे ना, तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही धैर्य सोडणार नाही आहे ना. माझा मृत्यू होऊ शकत नाही, मला मृत्यू मारू शकत नाही, माझं मरण नाही, मी मरणार नाही. हे आता मरणार आहे, तुम्ही असं काही बोलू नका. असं तो किंवा दुसऱ्याला सांगेल की नाही, मी मरत नाही ना, मला मरणार कसं काय समजता तुम्ही? मरणारं शरीर आहे, मी मरत नाही, मी अमर आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? तुकाराम महाराज. काय अमर रहा, अमर रहा, खरे की खोटे पहा, सांगितलंय ना. हे पुन्हा पुन्हा आठवत राहायचं ना आपणाला. इथली हवा समजली का नाही समजली? या हवेमध्ये 20 वर्ष आम्ही काढलेली. तर विपरीत भावना निवृत्त झाली है ना. विपरीत भावना कशामुळे झालेली आहे हे लक्षात घ्या. अज्ञानामुळे हे तर कारण निश्चित आहे. पण ती विपरीत भावना जात का नाही? अनंत कोटी जन्माची आहे. अनंत कोटी जन्मामध्ये आपण स्वतःला काय म्हटलेलं आहे? मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे असंच म्हणत राहिलात ना. मग आता या जन्मामध्ये तीच सवय होणार आहे. मग ती सवय तुमची निघून जाण्यासाठी एखादं बालकच ना 7 वर्ष झाल्यानंतर सुद्धा असं करणारी बघितलीत का मुलं? बघितलेत की नाही बघितलेत? बघितले ना. मग त्याच्यासाठी आई काय करते? त्याचा हात धरते आणि बांधून टाकते की नाही, है ना. कारण सवय झालेली आहे. तो सरळ त्याचा अंगठा काय जातो? तोंडातच जात असतो. मग बांधून ठेवावं लागतं. तशा तऱ्हेने विपरीत भावना निवृत्त करायचं असेल तर त्याच्या विपरीत काय? मी देह आहे, मी देह आहे ही भावना तुम्ही केलेली ना अनंत कोटी जन्मामध्ये. आता तुम्हाला कळलंय की तुम्ही देह नाही आहेत. मग तुम्ही कोण आहेत? तुम्ही आत्मा आहेत ना. मग आता असं करा ना, जे खरं आहे ते खरं बोला ना. काय जे तुम्ही खरे आहेत ते खरं तुम्ही जाणार ना. जे खोटे आहेत ते खरे आता सुद्धा का जपता? एवढे साधू संतांनी सांगितल्यानंतर सुद्धा जे खरे आहे, जे खोटं आहे तेच खरं म्हणून त्याचा जप का करता? मग काय करा? साधू संतांनी तुम्हाला समजावून सांगितलंय ना. मग जे खरं आहे ते खरं माना ना. काय जे तुम्ही खरं आहे ते खरं मानत नाही, मग काय मानतात? खोट्याला खरं मानतात ना. हीच काय? ही कुठली भावना आहे? हा, विपरीत भावना. विपरीत भावना करतायत ना. विपरीत भावना. हे बघा, तुम्ही चिंदी असताना सर्प मानायला विपरीत भावना आहे ना, मग त्रास होणार है ना. मग खरं खोटं जाणून घ्या, भीती गेली है ना. तर तशा तऱ्हेने ब्रह्माविषयी सुद्धा तीच भावना. विपरीत भावना जर जायची असेल है ना, तर आसनी शयनी है ना, कुठे जिथे तिथे सगळ्या ठिकाणी तुम्ही काय करणार? सगुण असतील तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जप करत राहतील. पण निर्गुण लोक सांगतील काय? हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशा तऱ्हेने जप कर. आणि मी देह आहे, मी देह आहे. राग आला, दुसरा आला, काय आलं, तात्पुरतं त्याला दाबण्यासाठी काय करा? हे मूर्खा, काही करू नकोस तू. उगाच उचलतो कशाला? तू ब्रह्म आहेस, तू देह नाहीस. समजावून सांगा ना. बाळकाला जशा तऱ्हेने समजावून सांगतात. काही वेळेला बाळकाला फटकारा मारावा लागतो ना, मनाला देखील झटका द्यावा लागतो है ना. टाळ्यावर येत नाही ना. काय करायचं? करायचं काय? किंवा निरीत ध्यासन कुठलं करायचं? मी देह नाही, मी देह नाही, मी ब्रह्म आहे. खाताना, पिताना, पोळ्या लाटताना, आंघोळ करताना, बाकीच्या दुसरं काही घरच्या हे करताना स्वतःची जप, आत्मसंवाद काय करायचं? आत्मचिंतन, स्वतःचं चिंतन हे असं केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही कोणाची दुसऱ्या महाराजांची प्रवचन आहे का? अशा तऱ्हेने कोणी प्रवचन करत नाहीत, समजलं ना. आणि आम्ही काही प्रवचन करत नाही, समजलं ना. आम्ही शिकवतो आपले अनुभव आजच्या भाषेमध्ये शेअर करणं. शेअर केलं असं म्हटलं तर लोकांना पटकन कळतं.
हो. तर अशा तऱ्हेने जे हे आपले जे अनुभव आहे हे दुसऱ्यांना दिलं तर आनंद होत असेल, त्यांचं जीवन सुधरत असेल तर ठीक आहे. तन्निष्ठा निधिध्यासाची परिपाकावस्था कुठली? बोला, अधोरेखा करा. काय निधिध्यासनाची का? विपरीत भावना निघून जाऊन, विपरीत भावना काय? मी देव आहे ना. मग योग्य भावना कुठली? मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे, ही जी आहे ना, याचं चिंतन तुम्हाला करावं लागेल ना. दुसरं काय? जे विसरलेलं आहे ते गवसावं लागेल ना. असं काय करतात? आणि ते विसरलेलं आहे ते दुसरीकडे कुठे नाही आहे, ते तुमच्याच कडे आहे. कुठे? दुसरीकडे कुठे नाही आहे, ते तुमच्याच कडे आहे. म्हणजे परिपाकावस्था आहे. काय तुम्ही स्वतःला म्हणाल, काय म्हणायला लागला? मी देह नाही, मी कोण आहे? मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, असं तुम्ही म्हणायला लागला. ही काय अवस्था झाली? परिपाका अवस्था झाली. पण हे असं नाही. पोपट जसं बोलतो ना, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, पोपटही म्हणू शकतो की नाही? है ना. तसं तर ना आपण पोपट बनू नये. हे डेकर, ही अशी उर्मी या आतून समजून उमजून आली पाहिजे, है ना. असं नाही बोलण्यासाठी. कोण आहेस तू? मी ब्रह्म आहे. कसलं काय ब्रह्म आणि काय? आता ते आहे, ते हे आहेत, वेदांती आहेत म्हणून बोलले मी, पण मी काय ब्रह्म नाही, आहे ना. असंच असतं ना व्यवहारामध्ये. तसं नाही. हा आपला अनुभव झाला, रोजचा अनुभव झाला पाहिजे. चला, तन्निष्ठा या पदाने प्रमाण प्रमेयात असंभावना निवृत्ती हे ज्याचे फल आहे ते सर्व कर्मसन्यासपूर्वक केवळ श्रवण मननाची परिपाकावस्था मिळवून बुद्धिवृत्तीने ब्रह्माच्या ठिकाणी चिरस्थिर करतो. तर निष्ठा म्हणजे काय करणं? की याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे ना. मला माझं गुरु मिळालेलं आहे, आता मला कुठे जाण्याची जरूर नाही, है ना. असा कोणी एखादा माणूस म्हणू शकतो की नाही? म्हणतोय मी ज्याला शोधत होतो ते मला मिळालेलं आहे, आता मला कुठे जायची गरज नाही. ही काय झाली? निष्ठा झाली, है ना. मला जे पाहिजे होतं तेच मला मिळालं, आता मला दुसऱ्या कशाची अपेक्षा नाही. याला काय म्हणतात? निष्ठा. तन्निष्ठा, है ना. प्रमाण म्हणजे जाणायची गोष्ट, ज्ञान. प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय. हे आहे की नाही, याचं ज्ञान होतं की नाही होतं, हे प्रमाणामधला असंभावना आहे. प्रमेयमध्ये काय? हा विषय होऊच शकत नाही. याला काय म्हणतात? प्रमेयाची असंभावना निवृत्ती. हेच ज्याचे फळ आहे ना. प्रमाण आणि प्रमेय म्हणजे जे आपल्याला जाणायचं आहे ते नाहीच आहे आणि त्याला आपण जाणूच शकत नाही. याला प्रमाण आणि प्रमेयामधली असंभावना म्हणतात. ही निवृत्ती हेच ज्याचे फळ आहे ते सर्व कर्मसन्यासपूर्वक केवळ श्रवण मनाची परिपाकावस्था मिळवून बुद्धिवृत्तीचे. हे कसं मिळेल? आपण बाकीच्या गोष्टीमध्ये गुंतून पडणार नाही, है ना. आता तुम्ही एका कंपनीचे डायरेक्टर होते, मॅनेजिंग डायरेक्टर, है ना. आता रिटायर अवस्था झाल्या, पैशाचं डबल आहे, सगळं आहे. मग आता तुम्हाला काय वाटतंय? आता तुम्ही रिटायर होऊन काय ऐकलं पाहिजे? ब्रह्मज्ञान ऐकलं पाहिजे की नाही? त्याला काय वाटतंय की याच्यापेक्षा माझं स्वतःचं काही जरी झालं पाहिजे. मग तो म्हणतो मी माझा स्वतःचा कारखाना काढतो, है ना. स्वतःचा कारखाना काढण्यासाठी त्याला 1 कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं तर त्याला पुरं वाटेल का? नाही, त्याला 1 कोटी नाही, त्याला हाव कितीचे आहे? बरं 100 कोटी देतो म्हणून सांगितलं का पुरे होईल का? नाही, बाकीच्यांना 300 कोटी मिळालं, मलाही 300 कोटी पाहिजे. बरोबर आहे ना. आता त्याची उडी कुठपर्यंत आहे? 300 कोटी. पण 300 कोटीसाठी ते लोक काय लांड्या लवाड्या करतात, ते तू करायला तयार का? ते तुला जमणार आहे का? नाही जमणार. मग हे तुला मिळणार नाही. मग तू आकांक्षा करू नकोस ना, हे असंभव आहे तुझ्यासाठी. तू काय कर, ज्याच्यामध्ये मिळालंय, जेवढं मिळालंय त्याच्यामध्ये संतुष्ट राहा आणि समाधान ज्या मार्गाने मिळेल
त्या मार्गाकडे चल ना. समाधान या मार्गाने तुम्हाला मिळणार नाही. समाधानाचा मार्ग देव मार्ग आहे, राजमार्ग आहे, अध्यात्म मार्ग आहे, परमार्थ आहे. त्या मार्गाने तुम्ही गेला पाहिजे. आयुष्यभर तुम्ही काय केलेलं आहे, राजकारण्यानं आणि यानं सगळ्यांना तोंड देत राहिलेलं आहे. आता तरी तुम्ही देवाकडे वळा. नाही वळणार, काय करणार? वळणार नाही. 90व्या वर्षाकडे आले तरी कुडबुड्या चालूच आहेत, है ना. ह्या लोकांचं काय होणार आहे? काय होणार नाही. यांना पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू होणार. ते सांगतात की कर्मसन्यासपूर्वक म्हणजे किती जेवढं मिळालंय त्याच्यामध्ये आनंद आहे. आता काय आपल्याला थोडीशी वर्ष राहिलेली आहेत. आता रिटायर अवस्थेमध्ये काय होऊन जाईल, हे सगळं होऊन जाईल. एवढं पुरे नवरा बायकोचं आपलं पोरं तर त्यांची लागलेली आहे. आपलं ह्याच्यामध्ये काम होईल. शांतपणे काय करतात राहिलेला आहे. भगवंताच्या चरणी लीन झालेला आहे. दिंड्यामध्ये जातोय, सगळ्या ह्याच्यामध्ये करतोय, सगळं धर्माचं काम करतोय. तर ही कर्मसन्यासपूर्वक केवळ श्रवण मननाची परिपाकावस्था मिळवून काय श्रवण करतोय, वेदांताचं श्रवण करतोय, वेदांताचं मनन करतोय, परिपाकावस्था मिळवून बुद्धिवृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी चिरस्थित एकमेव अद्वितीय ब्रह्म नेना नास्ति किंचन. अशा तऱ्हेने बुद्धिवृत्ती कुठे स्थिर करतोय? ब्रह्माच्या ठिकाणी काय करतोय? स्थिर करतोय, ठिकाणी चिरस्थिर करतो. मला वाटतं झालेलं दिसतंय वेळ, होय ना. चला, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.